टीका करणाऱ्यांना माझे सांगणे, बाबा आम्ही एवढ्या दिवसात एवढं केलंय, तुमच्याकडे अनेक वर्ष सत्ता होती, तुम्ही बरंच तुमच्याकडे सगळंच होतं, तुम्ही मुख्यमंत्री लेवलचे उमेदवार होता, मग तुम्हाला हे काम करायला कोणी हात धरला नव्हता. आणि शेवट तुम्ही आता महायुतीत आलेले, आम्ही स्वतःवर कुणाच्या अंगावर जाणार नाही, परंतु आमच्या अंगावर कोण आला तर आम्ही कुणाला सोडणार पण नाही. आम्ही पण आता मावळच आहे, पण पहिला मावळ फक्त स्वतःला मावळच म्हणत होता, त्याच्या मावळ्याच्या नावाला साजेस वगैरे असं कुठलं काम करत नव्हता. आणि हेही सांगतो, ज्यावेळेस आपल्या लोकांच्या अन्याय होऊन खाली पाणी जात असत, आम्ही नेत्यांच्या विरुद्ध सुद्धा बोलायला मागे थांबणार नाही. हे चुका तुमच्या आहेत, तुम्ही त्या मान्य करा अशी आम्ही या ठिकाणी तुम्हाला नेत्यांना विनंती करतो. कारण की आता सुरुवातीला विनंतीच करतो आपण, म्हणजे महायुतीत आलेले आता नाही ऐकलं तर घेऊ शिकावं. मग या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्यामध्ये प्रवेश करत आहेत, या विनंती घोषणी आता विनंती करतो आपण आपल्या बरोबर व्यक्त करावं. नमस्कार, जय श्रीराम. सन्माननीय व्यासपीठ आणि कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती प्रदीपदादा गारटकर, पंकज भाऊ असतील, रणजितदादा असतील. चुकलं तर माफ करा, कारण का मला पहिले नाव माहित नाहीत, आता नाही का हळूहळू सगळं माहित झालं घेईल. आणि या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शंकर भाऊ माटेकर, रणजितदादा चौधरी, पंकजदादा आरपुडे, अमित भाऊ झेंडे, पंकज भाऊ आरपुडे, भगवान भाऊ पासलकर, निर्मलाताई जागडे, अमोल भाऊ नगावडे, संतोष भाऊ रेणुसे, कीर्तिताई देशमुख आणि या तालुक्याचे मिनी आमदार किरण भाऊ राऊत. या किरण भाऊंचा प्रवेश करायचं मूळ कारण काय माहिती का, की आपल्याला आता विकासाच्या दृष्टिकोनातून जायचं आहे. इथं काय झालंय, भारतीय जनता पक्षात आता सध्याची परिस्थिती अशी आहे, काँग्रेस युक्त भाजप झालेलं आहे. आणि आम्ही आज 11 वर्ष काम करत होतो. भारतीय जनता पार्टीचं 2014 पासून काम करतोय. 2014 पासून यांना पक्षाची रचना माहित नाही, ते आम्हाला आता ज्ञान शिकवायला लागले होते. त्यामुळे आज आम्हाला प्रवेश करावा लागतोय. आमच्या बरोबर प्रवेश करणारे विठ्ठलजी गोरे असतील, विलाजी बोरगे असतील, रोहितजी शेंकर असेल, किरण चोरगे असतील, आशुतोष शिंदे असेल, स्वप्नील भोसले असतील, प्रवीण भोसले असतील, इतर सर्व मंडळी आम्हाला वारंवार आता रणजितदादा असं झालं की 23 तारखेला मला वाटतं एप्रिलचा प्रवेश झाला त्यांचा कार्यसम्राटांचा. आणि त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं प्रदेश कार्यालयातून की बाबा सर्वांना समन्वय समिती करू आणि एकत्रित बसून हे करू. असं दुर्दैवाने असं झालं की त्या समिती केबिन मध्ये ढरती बोर्डच्या कॉलेजच्या आणि बाहेर आल्यावर बरखास्त होती. बाहेर आल्यावर बरखास्त झाली. कार्यकर्ते आमच्याकडे बघतात, बरं सांगतात की तुम्ही तुमच्या एकट्याचं बोला. बरं आमच्या बरोबर 10-15 वर्ष कार्यकर्ते काम करतात, त्यांचं नक्की काय करायचं. बरं जुन्या कार्यकारिणीतला एकही पदाधिकारी ठेवला नाही माझ्या समोर. मी त्यांचं काय बांध रेटलाय ते मला सध्या माझ्यावर टार्गेट केलेलं आहे. त्यांनी करू द्या, काय चिंता नाही. त्यांना एकदा दाखवलेलं आहे आसमान, आता परत एकदा दाखवायची वेळ येणार आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीला आसमानच दाखवायचंय, त्यात काय वाद नाही. आणि येणाऱ्या पंचायत समितीला राष्ट्रवादी काँग्रेसचा 100% झेंडा फडकल, यात काही चिंता नाही, शंका नाही. आणि आपण आता शंकर भाऊंच्या माध्यमातून विविध विकास कामं आलेली आहेत, रोडची कामं आलेली आहेत, त्यांच्यावर टीका करतात. ते टीका करत असताना त्या काळात त्यांनी स्वतः काय केलं, नसरापूर रोड ज्यावेळेस थोपटेंच्या मला वाटतं काशीनाथांच्या टायमिंगला झाला, मला वाटतं त्यावेळेस काशीनाथांच्या टायमिंगला झाला, त्याच्यावर भाऊ जवळजवळ नारळाचं मोठं फुटलं लागतं, पण रोड काय झाला नाही याच्यावर. त्यामुळं आता आम्हाला खात्री आहे शंकर भाऊंच्या माध्यमातून हा रोड होईल आणि 100% दिवाळीपर्यंत आता जे टप्पे दिले सायकल रॅलीच्या आधी ते काम 75 दिवसाचं आहे काहीतरी किरण भाऊ होते, त्यामुळे ते 100% होईल. आम्ही सर्वांनी शंकर भाऊ व रणजितदादांच्या मार्गदर्शनाने आता प्रवेश करणार आहे.
सर्वांच्या समोर काय झालेलं आहे, इथं आम्हाला ज्यावेळेस इथं आता इकडे भाजपमध्ये आले, ज्यावेळेस भाजपमध्ये आलेत ना, आता त्यांना 2 माणसं संपवणार आहेत. आजीचे माझे झाले, माझीचे रिटायर होणार आहेत. आता टेन्शन घेऊन आला तुम्ही अजिबात. आणि दादा शंकर भाऊ परमनंट आमदार असणार आहेत, काही काळजी करू नका. आपल्याला विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जायचंय आणि विकास होत राहील आपल्या गावाचा, आपल्या भागाचा. आम्ही सर्व इथून मागं पण ज्यावेळेस आमदारकीचं इलेक्शनच्या आधी आम्ही 1000 लोकांचा ग्रुप केला होता, राजगड भविष्य म्हणून. राजगड भविष्याच्या मार्फत आम्ही सर्व जनतेचे प्रश्न इथं हाती घेतले आणि आवाज उठवला. त्यांच्या विरोधात बोलायला कोण तयार नव्हता आता आधी, पण आम्ही सुरुवात केली बोलायला. त्यानंतर हळूहळू सगळे जमत गेल्यावर मीटिंग झाल्यावर मग आम्ही महायुतीचा जो उमेदवार होता त्याला आपण एकत्र हे करायचं म्हणून ठरवलं. जो काँग्रेसचा असेल, कुठल्याही पक्षाचा असेल, पण आपल्याला आता बदल हवाय. बदल हा झालेला आहे आणि विकास पण होणार आहे. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय भारत. प्रश्न राहिला तो म्हणजे बेरोजगारीचा, की तालुक्यामध्ये कुठलाही रोजगार उपलब्ध नाहीये. तर या 5 वर्षांमध्ये हाही प्रश्न नक्कीच जनतेच्या वतीने भाऊ तुम्ही सोडवसाल अशी मी ग्वाही देते. आणि आता येऊ पाहणाऱ्या पंचायत समिती आणि जेडपी हे निवडणुका आलेल्या आहेत, परंतु जिथे सत्ता असते तिथे माणूस असतो असं म्हटलं जातं. आपण लोकसभेला थोडासा पराभव झाला, परंतु विधानसभेमध्ये आपण विजय मिळवला. आणि ह्या विजयापासून जो आपला विकास होत आहे, हा विकास हा निश्चितच होणार आहे. आणि येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये जो कोणी उमेदवार असेल त्याच्याशी आपण खंबीरपणे पाठीशी उभे राहून आपण त्याला साथ दिली पाहिजे. कारण सत्ता तर आपलीच आहे ना. मग या सत्तेपासून ही आपला नेता, आपला वक्ता, आपला कार्यकर्ता हा कुठेही वंचित राहिला नाही पाहिजे असं मला तरी वाटतं. प्रत्येक कामासाठी निधी पडला असताना भाऊ मी जास्त वेळ न घेता एकच सांगेन की निधी हा पडत असतो, परंतु त्याचं काम पूर्णपणे हे होत असतं का याच्याकडे आपण गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. काहीतरी रस्त्याला निधी पडला तर तो रस्ता 1 वर्षाच्या पुढे की रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हा प्रश्न पुढच्या वर्षी पुन्हा चालू असतो. निधी हा वर्षातून एकदाच पडत असतो, परंतु त्याचं जर काम चांगल्या रीतीने झालं नाही तर आपल्या निधीचा काही उपयोग होणार नाही असं माझं वैयक्तिक तरी मत आहे. कॉन्ट्रॅक्टर असतो, कॉन्ट्रॅक्टर काम करत असतो, परंतु हा निधी हा आपल्या विकास कामांसाठी दिलेला असतो. परंतु रस्त्याचं काम फक्त न होता जर आपल्या घराचं, कॉन्ट्रॅक्टदाराच्या घराचं काम फक्त होत असेल तर त्या निधीचा उपयोग कितपत योग्य आहे याचाही विचार आपण करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी आपण पाहणी केली पाहिजे. जो 1 वर्षही पूर्ण झालं नाही असा मुश्किलीचा रस्ता झाला, त्याच्यावरती किती लोकच्या गाड्या जातात, त्याची कॅपॅसिटी किती आहे हे आपण थोडासा कुठेतरी अभ्यास केला पाहिजे. की 1 वर्ष जर रस्ता टिकू शकत नसेल तर पुढच्या वर्षी निधी तरी मिळू शकत नाही. मग या रस्त्याच्या समस्येत असणारा आपला तालुका कुठेतरी याचा विचार केला पाहिजे, याला कुठेतरी थांबवलं पाहिजे. तर आपली कुठेतरी विकासाच्या दृष्टीने आपण जाऊ शकतो, विकासाच्या मार्गाने आपण जाऊ शकतो. आणि जाता जाता एवढंच सांगेन की जवळमध्ये सभा झाली त्या सभेमध्ये माझं वैयक्तिक तर मत होतं की आमदार म्हणून शंकर भाऊ मांडेकरच आले पाहिजे. पण ते कशासाठी आले पाहिजे? इथल्या तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीला माहितीये की आमदार शंकर भाऊ मांडेकर काय आहेत. 5 वर्षामध्ये आपल्या विकासापासून एकही तालुक्यामधील एकही गाव आणि गावामधला कार्यकर्ता हा कुठेही वंचित राहिला पाहिजे नाही. तर जाता जाता एवढंच सांगेल की अंधार फार झाला एक दिवा पाहिजे, या देशाला पुन्हा जिजाऊचा शिवा पाहिजे. नेते झाले फार यांची जिरवायला एक युवा पाहिजे. कसे झाले काळी पैशाचे भक्त यांच्या दाम दौलासाठी वाहते गोरगरिबांचे रक्त. संघर्षाची वादळी हवा पाहिजे, लाचाऱ्यांच्या फौजे पुढे टाकणारा मराठी बाणेदार युवा पाहिजे. म्हणूनच भोर राजगड मुळशी यासाठी आमदार म्हणून शंकर भाऊ मांडेकरच पाहिजे, शंकर भाऊ मांडेकरच पाहिजे. एवढे बोलून मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे भोरवेल्ला मुळशीचे लोकप्रिय आमदार शंकर भाऊ मांडेकर, तसेच पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष
रणजितदादा शिवतरे, अमितजी झेंडे, पंकज भाऊ हरपुडे, भगवान बापू पासलकर, निर्मलाताई जागडे, अमोल भाऊ नलावडे, संतोष भाऊ रेणुशे, कीर्तिताई देशमुख, संदीप भाऊ फुटवड युवक अध्यक्ष, गोपाळ नाना इंगुळकर, शंकर भाऊ गोरड, अशोक रेणुशे आणि उपस्थित असणारे सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित असणारे सर्व बंधू आणि बहिणींनो, खरं तर घर एकच आहे, फक्त खोल्या दोन, ह्या खोलीत नाही ह्या खोलीत यायचं एवढाच प्रश्न झाला. आणि ते पण दिशा बघून. खरं तर तुम्हाला मला सर्वांना विकास हवाय. प्रत्येकाची प्रगती ही प्रत्येकाला हवी असते आणि प्रगती ज्यांच्याकडून होईल तिकडे माणूस आपोआपच जात असतो. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं रणजितदादा शिवतरे उपाध्यक्ष असताना जो मोठ्या प्रमाणात विकास आपल्या तालुक्यांमध्ये झाला आणि त्याच्यानंतर आमदार साहेब आल्यानंतर खरी विकासाची गंगा आपल्या भागामध्ये निश्चितपणानं येण्याची आशा म्हणण्यापेक्षा सुरूच काम झालेलं आहे. म्हणजे कामांची यादी ऐकल्यानंतर आणि एक नवीन कल्पना ऐकल्यानंतर निश्चितपणानं थोड्याच दिवसामध्ये आपल्या तालुक्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही अशी एक खात्री तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. की कित्येक वर्षे नसरापूर वेल्ला रोड आपण किती वळणं आहेत ती काही लोक सांगायची, मोजून सांगायची, अहो एवढी वळणं आहेत, 100 वळणं आहेत, 90 वळणं आहेत. पण ती वळणं सरळ करण्याचं सुद्धा कार्यक्रम आताच्या पुढच्या भविष्यामध्ये त्याच्यावर पण निधी टाकण्याचं काम या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून आपले कार्यसम्राट आमदार शंकर भाऊंच्या आणि आपल्या तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून होतंय. हे ऐकून इतकं समाधान वाटतंय की निश्चितपणानं विकास म्हणजे काय तो असतो तो आपल्याला निश्चितपणानं या भविष्य काळामध्ये पाहायला मिळणार आहे. मग तो मडे घाटाचा प्रश्न असू द्या, 82 साली मंजूर झालेला तो घाट अद्याप होऊ शकला नाही, त्याच्यावर काहीच झालं नाही, तिकडून काढतो म्हणून. आणि जो खरं वेल्ल्या तालुक्याचा विकास ज्या गोष्टीवर अवलंबून आहे तेच काम मागे ठेवून गल्ली बोळातले रस्ते करून काय विकास होणार? रोजगार निर्मिती नसल्यामुळे सर्व 50% लोक आज पुण्याकडे गेले, शाळा बंद पडल्या. आणि म्हणूनच एक नवीन आशा निर्माण झाली की पुण्याकडे जाण्याला तरुण जर या ठिकाणी ही सर्व जर कामं झाली तर निश्चितपणानं परत गावाकडे येऊ शकतो आणि त्याचं कुटुंब एक छोटस कुटुंब गुन्ह्यागोविंदाने घरी त्याचं नांदू शकतं. आणि म्हणूनच तुमच्या आमच्या मनामध्ये निश्चितपणानं वेगळं काय सामान्य माणसाचं स्वप्न काय फारसं मोठं नसतं. देशाचं राजकारण काय चाललंय, महाराष्ट्राचं काय चाललंय याला त्याला काय घेणं देणं नसतं. माझ्या गावात काय चाललंय, माझ्या गावात काय काम मिळतंय का, मला त्याचा काय फायदा होतोय का, मला बात झालं. आणि म्हणूनच ह्या दृष्टीनं अलीकडच्या आताच्या काळामध्ये जी कामांची यादी आणि खऱ्या अर्थानं कामं सुरू झालेली आहे आणि हे पाहिल्यानंतर तुमच्या आमच्या सर्वांच्या मनामध्ये निश्चितपणानं एक कल निर्माण होतो की आपण आता ह्या दिशेला गेलं पाहिजे. खरंच काहीतरी तालुक्याचा पण विकास होऊ शकतो आणि त्या बरोबर आपल्या गावाचा आणि आपला स्वतःचा सुद्धा प्रत्येकाचा विकास होऊ शकतो. त्या दृष्टीने आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि निश्चितपणानं तुम्ही आम्ही सर्वच आपण या नेत्यांच्या पाठीशी उभं राहून भविष्यामध्ये आपल्या तालुक्याचा, गावाचा आणि आपला स्वतःचा सुद्धा विकास करू अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. हिंदवी स्वराज्य संस्थापक युग पुरुष राजे शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आणि ज्यांनी स्वराज्याचं पहिलं तोरण ज्या किल्ल्यावर बांधलं ते तोरणा आणि आपल्या मराठी शाहीची जी मुहूर्त मेळ 26 वर्ष ज्यांनी
ज्या विभागातून ज्या किल्ल्यावरून राज्य केलं असा राजगड किल्ल्याच्या आणि या ज्या तालुक्याचं नवीन नामकरण झालं राजगड तालुका, अशा या तालुक्यामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जो पक्ष प्रवेश सोहळा संपन्न होतोय, या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय शंकरभाऊ मांडेकर, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय रणजितदादा शिवतारे, त्याचबरोबर पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी चेअरमन भगवान पासरकर, जिल्हा बँकेच्या संचालिका निर्मलाताई कागडे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य अमरजी नलावडे, भोर वेल्ला मुळशी युवकचे अध्यक्ष पंकजी हारपुडे, त्याचबरोबर या तालुक्याचे अध्यक्ष किरण भाऊ राऊत, युवक अध्यक्ष संदीपजी घोडवळ आणि माझ्या बरोबर जे पक्ष प्रवेश करतात ते कार्याध्यक्ष रमेशजी शिंदे, सर्वांची मी या ठिकाणी नावं घेत नाही, सगळ्यांना ओळखतोय. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी होतोय. खर तर रमेश शिंदेंनी सांगितलं की जी परिस्थिती कशी होती कशी झाली. भाऊ 2017ला ज्यावेळेला आम्ही जिल्हा परिषद लढली आणि त्यावेळेला तालुक्यामध्ये राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवार पराभूत झाले. कारण वेगळे असतील, परंतु त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता बिथरला होता, घाबरला होता. पक्ष राहतोय का टिकल का नाही अशी परिस्थिती होती. परंतु मी त्यावेळेला घरी आजारीच होतो, पाय लागलं होतं. मला त्यावेळेला बोलवलं आणि अध्यक्षपदाची धुरा दिली. मी त्यावेळेला नकार दिला होता, परंतु पक्षाला सांभाळण्यासाठी त्यावेळेला पुन्हा आम्ही एक उभारी घेतली आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं रणजितदादाने तालुक्यावर लक्ष टाकलं. आमच्याकडं नाही आमदार निधी, नाही जिल्हा परिषद, पंचायत समिती, परंतु त्या माध्यमातून काम करीत करीत वाडी वस्ती फिरत गेलो. रणजितदादांचे दौरे आम्ही सर्व भागामध्ये घेतले, लोकांच्या अडचणी समजून घेतला आणि संघटनेला थोडी थोडी ताकद देण्याचं काम त्यावेळेला केलं. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक गावामध्ये आपल्याकडून एक तरी काम नाही अशी परिस्थिती आम्ही केली. रणजितदादा त्यावेळेला जिल्हा परिषदेचे सदस्य होते, त्यांच्याकडे उपाध्यक्ष नव्हते, परंतु ते वेळ देऊन आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही पण असायचा, तुम्ही पण जिल्हा परिषद सदस्य होता, तुम्ही पाहायचा रणजितदादा बरोबर आम्ही असायचो. आणि अशा पद्धतीने कार्यकर्त्यांची कामं करत करत आम्ही सर्वांनी परिनिर्माण केले आणि पक्षाला त्यावेळेला थोडी थोडी उभारी आल्या. आणि नंतरच्या काळात बापू आले, दागडेजाई असायच्या, दारोटकर अण्णा असायचे, बाकीचे सगळेच नेते मंडळी व्यासपीठावर आणि समोर बसलेले होते. परंतु पुन्हा पक्षामध्ये आणि राजकारणामध्ये वेगळी भूमिका झाली आणि त्यावेळेला आम्ही थोडंफार वेगळ्या ठिकाणी आणि थांबलो गेलो. आणि अशा पद्धतीने राजकारणाचा जो लेखाजोखा आहे हा आपल्या सर्वांना माहिती आहे, आम्ही कुठं होतो, कसं काम केलं. परंतु बाहूंचा आणि माझे गेले 10-15 वर्षाचे असलेले संबंध स्नेहाचे. बाहूंच्या वाढदिवसाला असेल, सुखदुःखाला असतील, आम्ही त्या ठिकाणी जात होतो, भाऊ येत होते. परंतु या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर मी प्रामाणिकपणे खरं सांगतो की एवढं प्रेम करणाऱ्या भाऊंचं काम मला करता आलं. मी अध्यक्ष होतो पक्षाचा, मला वेगळी भूमिका घेता येत नव्हती. मी बाबूंना तिकीट मिळाल्यावर त्यांना फोन केला, भाऊ अभिनंदन, परंतु काम करता आलं नाही. ही मला कायमस्वरूपी मनाला लागलेली खंत आहे. निकाल लागला, मी बाबूंना फोन केला नाही, कुठल्या तोंडाने फोन करणार. मला सुद्धा वाटलं ना आपण कसं फोन करायचा, परंतु साधारण 10-15 दिवसांनी बाबूंचाच मला फोन आला नागपूरवरून. अरे संतू भाऊ भेटायला आला नाही, म्हणजे आपण काम केलं नाही तरी त्या माणसाचा आपल्याला फोन आला. मला थोडं मनामध्ये अवघड वाटलं की आपण जायला पाहिजे होतं भाऊंना भेटायला, परंतु त्यावेळेची परिस्थिती तशी नव्हती
आणि नंतरच्या काळामध्ये भाऊंचा आम्ही सन्मान केला, सत्कार केला. भाऊंचा काय आग्रह होता की संतोबा अरे झाले गेले विसरून जा, परंतु मी आता आमदार आहे आणि माझ्या बरोबर या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत. कामाची एक वेगळी भूमिका घेऊन आपण तुमच्या तालुक्याचा विकास करू, अशा पद्धतीने भाऊ वारंवार सांगत होते. मी कार्यकर्त्यांची चर्चा करत होतो, परंतु निर्णय घेण्यात बराच वेळ जात होता. रणजितदादांशी चर्चा करीत होतो, तालुक्याच्या प्रमुख मंडळींशी चर्चा करीत होतो. मी त्यांना सांगितलं होतं मला अजितदादांची वेळ नसेल तरी तुम्ही असला या ठिकाणी तरी चालेल. आणि कालच्याला अचानक मला अध्यक्षांना फोन आला की उद्या प्रवेश करायचा. मी थोडं नाराज केलं होतं, परंतु नंतर म्हणलं की आपण हे बरोबर नाही, भाऊ येणार आहेत, रणजितदादा येणार आहेत. आणि त्या संध्या काल दुपारपासून मग थोडेफार त्या ठिकाणी मी फोन केले आणि काही मंडळी मग प्रमोद लोकरे असतील, त्यांचे साखर चुलत भाऊ वाढलाय त्यामुळं तो येऊ शकला नाही. तानाजी बापू थोडे आजारी आहेत. त्याचबरोबर हनुमंत कांदे बाहेर गावी 2 दिवसापूर्वी गेलाय. त्यांचे गावचे सरपंच युवराज कांदे या ठिकाणी ते आलेले. अशा पद्धतीने बाकीची सगळ्या मंडळींची मी या ठिकाणी नावं घेऊन वेळ घेणार नाही, परंतु काम करीत असताना भाऊ आम्ही यासाठी प्रवेश करतो, आम्हाला कुठली अपेक्षा नाही आणि अपेक्षेने कधी आम्ही कुठल्या पक्षामध्ये किंवा पुढे काम करणार नाही. या तालुक्याला खऱ्या अर्थानं एक वेगळी ओळख आहे, निसर्गरम्य परिसर आहे, पर्यटनाची दिशा आहे आणि त्यासाठी जो शेलारी ते मडे गाठापर्यंत जो प्रमुख रस्ता आहे MDR 6 हा एक चांगल्या पद्धतीने कॉन्क्रीटीकरण व्हावा अशी आमच्या सर्वांच्या वतीने विनंती आहे. त्याचबरोबर जे रायगडला जाणारा रस्ता मार्गस्थिती ते पाणी हा थोडा मोठा व्हावा. आता संख्या पलीकडच्या पट्ट्यामध्ये जाणारा गोदवडीकडे जाणारा जो पूल आहे तो सुद्धा अनेक दिवसाची त्यांची मागणी आहे, तोही व्हावा. या तालुक्याला पर्यटन मोठ्या प्रमाणात व्हावं. गावातील विकासाची कामं तर आम्ही आता पाहतोय 2-3 महिन्यामध्ये प्रचंड तुम्ही कामं करताय, परंतु हे जी महत्वाची कामं आहेत ती झाली पाहिजेत. त्यामुळं तालुक्याचा काळपालट होईल. बाकीच्या वेळेला इतर वेळेला मी बाकीचं बोलत, परंतु या ठिकाणी जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांचा प्रवेश होणार आहे त्यांचं मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि भाऊ आपण सर्वजण किरण भाऊ असतील, बापू असतील, दागडेताई असतील, दारोडकर कामगार असतील, सगळ्यांचे आमचे काम आम्ही वेगळं करीत होतो, परंतु सगळ्यांबरोबर स्नेहाचे संबंध होते, फोन होत होते. सगळी मंडळी आम्हाला काय फोन करायचे, आधार द्यायचे, त्यामुळे आमचे संबंध कायमच राहिले. अशाच पद्धतीने काम करताना कधी अडचण येणार नाही, कुठल्याही दुश्मन उभे होणार नाही, एवढं त्या ठिकाणी आपण या ठिकाणी विनंती करतो आणि तात्पर्य जय हिंद जय भारत. पक्षाने पाहून झालेल्या पुण्य मोमेंटमध्ये आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे प्रवेश करणार आहेत त्यासाठी या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमासाठी भोर, राजगड आणि मोर्शी तालुक्याचे कार्यक्षम आमदार आदरणीय शंकरभाऊ मांडेकर, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजितदादा शिवतारे, त्याचप्रमाणे अमोलजी नलावडे, अमितजी झेंडे, पीडीसी बँकेच्या विद्यमान संचालिका निर्मलाताई जागडे, पंकजी हारपुडे, त्याचप्रमाणे युवकांचे अध्यक्ष संदीपभाऊ उटकर, फुटवळ, गोपाळदादा इंगुळकर,
लालाजी रेणुशे, शंकरराव गोरड, अर्जुनराव भिलारे, शंकरराव रेणुशे, भाऊसाहेब कानगुडे, अंकुश देंडले आणि व्यासपीठावर असणारे सर्व मान्यवर आणि समोर असणारे सर्व आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, एक आनंदाची आणि एक चांगल्या दिवसाची सुरुवात आपल्याकडनं झालेली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचा अर्थखाना त्यांच्या हातामध्ये आहे असे अर्थमंत्री म्हणजेच आदरणीय अजितदादा पवारसाहेब. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष गारटकर साहेब आणि या भागाच्या खासदार आदरणीय सुनीताताई पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व मंडळी काम करत असतो. गेले 25-30 वर्षे भाऊ तुम्ही काम करताय, आम्ही काम करतोय. कुठे असलं तर हित, हे समाजाचं हित, हेच हित आपलं डोळ्यासमोर ठेवून अनेक वर्ष काम करत आलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, वायू वर्षांच्या गोरगरिबांचे प्रश्न असतील, रस्त्याचे असतील, पाण्याचे असतील, अशा अनेक योजना आणण्याचं काम आपण या माध्यमातून सतत सातत्याने करत आलेलो आहे. या ठिकाणी आपण मंडळी दादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अनेक कामं दादांच्या नेतृत्वाखाली आणि मांडेकर साहेबांच्या सहकार्याने कोट्यावधी रुपयाचा निधी आपल्याकडे आलेला आहे. मांडेकर साहेबांना आमची एक विनंती आहे, ज्या वेळेला विधानसभेचे तिकीट वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला आणि त्यावेळेला रणजित दादा पण तिकीट मागत होते आणि आदरणीय आदिदादांचा आदेश आला की शंकर भाऊ मांडेकरांना आपलं तिकीट दिलेलं आहे. विना विलंब कुठलाही विचार न करता नेत्याचा आलेला आदेश शिरसावत समजून आम्ही मंडळी बोर्डला फॉर्म भरायला गेलो आणि फॉर्म भरत असताना आपल्याला सर्वांना विश्वासात घेऊन या तालुक्याचे अध्यक्ष किरणजी राऊत असतील आणि सगळी तरुण मंडळी, युवक मंडळी चांगलं काम करताय. आनंद आहे. शेवटच्या माणसाचा प्रश्न सोडवण्याचं काम आपल्याला भविष्यामध्ये करायचं आहे. महिला भगिनींचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, ते आपल्याला सोडवायचे आहे. प्रश्न अनेक आहेत. आपण रोजगार मागण्यापेक्षा रोजगार देणारे झालो पाहिजे, हे खऱ्या अर्थाने आपली आज गरज आहे. या भागातल्या माझ्या बंधू भगिनींना विनंती आहे, कुठल्याही प्रकारची जमीन विकू नका आणि ते जमीन विकण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिलेला नाही. ही जमीन आपली वडिलोपार्जित जमीन आहे आणि ती वडिलोपार्जित जमीन आपल्या पुढच्या पिढीसाठी सांभाळली पाहिजे, एवढीच या ठिकाणी या निमित्ताने मी विनंती करतो. भाऊ तालुक्यामध्ये काम करत असताना दादांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा दूध संघावर चेअरमन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. जागरेताईंना पीडीसी बँकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. देवनाथ अण्णांना दारोडकरांना पीडीसी बँकेवर काम करण्याची संधी प्राप्त झाली. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ असेल, पुणे जिल्हा पीडीसी बँक असेल, पुणे जिल्हा दूध संघ असेल, या माध्यमातून अनेक लोकांना, त्या तालुक्यातल्या 300-350 लोकांना गेल्या 20-25 वर्षामध्ये रोजगार देण्याचं काम हे दादांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या
आशीर्वादाने करण्याचं काम केलेलं आहे. भविष्यातही आपला मुलगा कामापासून वंचित राहता कामा नये. आपल्या मुलांना पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी जिथं जिथं अडचण येईल उद्योगासाठी, धंद्यासाठी, ती अडचण सोडवण्याची काम आम्ही सर्व मंडळी भाऊ तुमच्या नेतृत्वाखाली, दादांच्या नेतृत्वाखाली सातत्याने करत आलेलो आहे, करणार आहे. या ठिकाणी दूध संघाच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 2 रुपये बोनस देण्याचं काम गेल्या वर्षी करण्यात आलं. त्यामुळं 25 ते 30 कोटी रुपये दूध संघाच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना आपण दिलेले आहे. अनेक प्रकारचा विकास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. माझी सर्वांना विनंती आहे, गेल्या 15 वर्ष आपल्याकडं जिल्हा परिषद पंचायत समितीची सत्ता नव्हती. आज आपल्याला संधी चांगली प्राप्त झालेली आहे. आदरणीय अजितदादा सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत या जनतेच्या सेवेसाठी सातत्याने झटत असतात. विना विलंब, विना म्हणजे कुठलीही विश्रांती न घेता. तर आपल्याला उद्या दादांचा हात बळकट करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेवर अध्यक्ष म्हणून आपल्या भागातला किंवा आपल्या जिल्ह्यातलं नेतृत्व पुढे आणायचे आणि तीच खऱ्या अर्थाने दादांना आपली मदत होईल. माझी या निमित्ताने आपल्याला सर्वांना विनंती आहे, एका जीवाने, एका विचाराने, आचाराने मागं पुढे सरून आपण मंडळीने काम करावं लागेल. काम करत असताना शेवटच्या माणसाला, प्रत्येक माणसाच्या मागं 4 माणसं असतात, हेही आपण डोक्यात ठेवलं पाहिजे. आणि या ठिकाणी आपण सर्व मंडळी याबद्दल संतोष भाऊ रेणुशा असतील, भोसले असतील, शिंदे असतील आणि त्यांच्या समोर आलेले सर्व पक्षामध्ये आलेले त्यांचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो, आभार मानतो. एका विचाराने आपल्याला या तालुक्याचा विकास करायचा एवढं ध्येय ठेवून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रायगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजच्या या ठिकाणी शिवाजी दत्तोबा जाधव, अण्णासाहेब शिंदे, उपविभाग प्रमुख उभाटा शिवसेना, भाऊ रेणुशे नवी आणि शिवाजी मिंडे कोदवडी हे सर्व कार्यकर्ते आहेत. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. नंतर या नाव घ्या. आता राजगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या आजच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बोर राजगड मुळशीचे लोकप्रिय आमदार माननीय शंकरभाऊ मांडेकर, ज्यांच्या नेतृत्वाखाली ह्या राजगड तालुक्याची तरुण पिढी उभी राहिली, तरुणांचं संघटन उभं राहिलं, ज्यांनी ह्या तालुक्यामध्ये तरुणांना ताकद दिली, ते पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजितदादा चौधरी, राजगड तालुक्याचे सुपुत्र आणि पुणे जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन विद्यमान संचालक माननीय भगवान बापू पासलकर, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष, पुरंदर तालुक्याचे सुपुत्र माननीय आम्हीजी झेंडे, या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विद्यमान संचालिका सौभाग्यवती निर्मलताई दारडे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य अमोलसाहेब नलावडे, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले बोर राजगड मुळशी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आणि मामासाहेब मोळ क्रीडा संकुलाचे वक्ता स्वर्गीय सूर्यदादा आरपुरे यांचे मुळशी तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष असलेले सूर्यदादा आरपुरे यांचे चिरंजीव बोर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष माननीय पंकजभाऊ आरपुरे, या तालुक्यामध्ये महिलांचं संघटन ज्यांच्या नेतृत्वाखाली केले जातं त्या सौभाग्यवती कीर्तिताई देशमुख, त्यांना साथ देणाऱ्या आपल्या समोर ज्यांनी मनोगत व्यक्त केलं त्या महिला कार्याध्यक्षा मोनिकाताई बांधल, युवकांचं या तालुक्यामध्ये संघटन उभं करणारे, युवकांची ताकद या तालुक्यामध्ये उभं करणारे युवकांचं नेतृत्व संदीप भाऊ कुटवड, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक सचिव आणि तालुक्याला या तालुक्याची संघटना उभं करण्यासाठी मला खांद्याला खांदा लावून
साथ देणारे गोपालदादा हिंगोळकर या ठिकाणी कार्यक्रमासाठी युवक कार्याध्यक्ष संतोष दामोडे, राज्याचे नेते मान्य अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्यांनी प्रवेश केला ते पावेगावचे सुपुत्र अशोक उर्फ लालाचे रेणुशे, सेवादलाचे वांद्याचे माजी सरपंच बाबूसाहेब गोरड, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेसला सदैव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी माझ्या पाठीमागे उभा असलेले आशीर्वाद दिलाय, युवकांचं संघटन उभं करणारे सुधीरजी रेणुशे, प्रत्येक वर्ष प्रत्येक सरपंचाची कुठलीही यंत्रणा उभे करण्यासाठी 12 गावामध्ये ज्या टायमाला कुठली गोष्ट सांगावते नवीनचे सरपंच मान्य शंकरराव रेणुशे, वकील सेनेचे अध्यक्ष मान्य भाऊ कांगोळे, युवक कार्याध्यक्ष अंकुश देंडे, कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे शंकरराव ढेबे आणि या तालुक्यामध्ये जी सोशल मीडियाची यंत्रणा चालवली जाते ते आवर्जून या ठिकाणी सांगतो. प्रत्येक गोष्टीमध्ये काळानुसार आपण आपल्यात बदल करायचा असतो आणि सोशल मीडिया प्रभावामध्ये चालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची जी यंत्रणा उभी राहिली त्या उभ्या सोशल मीडियाची जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करायचंय. संतोष वालगुडे आणि संतोष टाके 2 मिनिटं उभं राहा. पुढे संतोष वालगुडे 2 मिनिटं इथे व्यासपीठासमोर. कारण का सोशल मीडिया जर प्रभावी नसेल तर आपली यंत्रणा प्रभावी आपण केलेलं काम पोचू शकत नाही. सर्वांना संतोष पुढे चला या असं मी सांगतो अध्यक्ष संतोष वालगुडे आणि संतोष टाके हे प्रभावीपणे सोशल मीडिया चला या बाबू नाही सत्कार नाही 2 मिनिटं भाऊ 2 मिनिटं वेळ घेतो फक्त काही गोष्टी करणं. आणि ज्येष्ठ नेते गुलाबप्पा राठोड, भरत भाऊ चोरगे, शशांक नलावडे युवकांचे बळी करण्यासाठी या ठिकाणी खांद्याला खांदा लावून देणारे सर मांगडे, निलेश कामकर, विद्यार्थी संघटना निलेशचा सदा उल्लेख भाऊ करावा तेवढा कमी आहे. विद्यार्थी संघटनेची टीम कशी उभी करावी त्याच्यामुळे ह्या तिन्ही तालुक्यामध्ये निलेश सारख्या कार्यकर्ता इतका प्रभावी काम करतो ती युवकांना लागून टाकला असं निलेश सुद्धा या ठिकाणी खांद्याला खांदा लावून देतो. या ठिकाणी अविक केळकर पानशेरी विभागाची जी संपूर्ण जबाबदारी सांभाळणारे पानशेरी विभागाचे अध्यक्ष शिवाजी मरगळे, राजाभाऊ पानसरे, वैभव ठाकर, शत्रुघ्न एनपुरे, शिवाजी मरगळे, संतोष वालगुडे, तानाजी बिरामणे, अनुरूप कदम, दर्शक पुरुष, अजित पवार, सुभाष साळेकर, विराज श्रीलंकर, उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षामधनं आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलं ते माझे मार्गदर्शक संतोषभाऊ रेणुशे या व्यासपीठावर भारतीय जनता पक्षामध्ये त्याच्या नसावनामध्ये बीजेपी असलेले परंतु पक्षाची कुठेतरी वेगळी दिशा झाल्यानंतर आपली एक भूमिका करणारे या ठिकाणी असलेले अविनाश भोसले, रमेशजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे 18 मावळ विभागाचे नेतृत्व आणि काँग्रेसमधनं विंजरमधनं या ठिकाणी प्रवेश करणार अनेक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आज प्रवेश करणार सगळ्यांची नावं घेईल. परंतु सचिन भोसले, सुनील बोरगे, पाचवी भागातले भाजपचे कार्यकर्ते हे सगळे व्यासपीठावर सन्माननीय गुणाचं नाव द्यायला राहिला असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी ज्येष्ठ नेते माझे मार्गदर्शक मान्य बबनदादा शेटकर, मान्य मनोहरप्पा भोसले, सन्माननीय व्यासपीठ बहुत 2 मिनिटं फक्त जास्त वेळ घेईल. या ठिकाणी सर्व उपस्थितांचं स्वागत करताना आजचा कार्यक्रम घेताना एक गोष्ट सांगतो. राज्याचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तालुक्यातल्या प्रमुख 10 कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली. भाऊ त्या बैठकीला होते, रणजितदादा होते, तालुक्यातले ज्येष्ठ नेते मंडळी सर्व होते. त्या टायमाला दादाकडे वेळ घेतली की दादा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब गटाच्या मध्ये काम करणारी सगळी यंत्रणा कार्यकर्ते आपल्यात प्रवेश करतात, भाजपमधली मंडळी प्रवेश करतात, काँग्रेस मधली मंडळी प्रवेश करणार आहेत म्हणून त्यांनी वेळ मागितली होती. वेळ देण्याचा त्या टायमाला दादांनी सांगितले की गणपतीमध्ये वेळ देतो. संतोष भाऊला संतोष भाऊ म्हणले सणासुदीत नको जरा नंतर घ्या. शेवटी आता यंत्रणा दादांची आता चालू झाली, शनिवारचा टाइम देणार होते. दादांना वेळ मागायला गेलो, भाऊंची परवानगी घेऊन घेतो. दादा म्हणले सकाळी 7ची वेळ देतो. 7ची वेळ देता म्हणलं 7ला जर तिथं कार्यकर्ते पोहोचले नाही तर तिला तू उघडा पडशील, त्याच्यापेक्षा ती तारीख नसलेली परवडत म्हणून
शुक्रवारी संध्याकाळी रात्री 11:55 भाऊला फोन केला. भाऊला म्हणलो भाऊ तुम्ही वेळ द्या. भाऊ म्हणले अरे सगळा कार्यक्रम व्यस्त आहे. भाऊला म्हणलं काही करा पण वेळ द्या. भाऊंनी शुक्रवारी रात्री 12 वाजता वेळ दिला की रविवारी मी येतो. रविवारी कार्यक्रम 1 दिवस मध्ये होता. भाऊ हा कार्यक्रम घेताना मी आवर्जून सांगतो मला माहिती आहे संघटन करायचं असेल तर आपली जबाबदारी वाटून दिली तरच ते संघटन खरं ठरतं. हा कार्यक्रम घेताना सगळी लोकांवर जबाबदारी दिली होती. प्रत्येकाला नियोजन केलं होतं. प्रत्येकाला सांगितलं होतं हे कोण करणार ते कोण करणार. सगळ्याला विभागून जेवणाची जबाबदारी दिली असं केलं म्हणून कार्यक्रम यशस्वी होऊ शकतो. असो आज या कार्यक्रमाला कमी वेळामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलाय. परंतु ह्याच्यामध्ये काही कार्यकर्ते असे आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापना झाला तर 1999 सालापासून घड्याळाच्या चिन्हावर काम त्या चिन्हाच्या माध्यमातून काम करत होते. परंतु परिस्थिती काही काळामध्ये वेगळी झाली. त्या टायमाला ते आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर काम करत होते. ती सर्व मंडळी आज भाऊ अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी या ठिकाणी प्रवेश करत आहेत. दुसरी गोष्ट भारतीय जनता पार्टीमध्ये स्थापना पक्ष या तालुक्यामध्ये ज्यांनी काळामध्ये जाऊन हा पक्ष जिवंत ठेवला. परंतु पक्षाने निर्णय घेतल्यानंतर जे काही माननीय आले त्या माननीयांनी खरी जी भाजप आहे तीच जिवंत ठेवायची नाही असा वेळा जणू काय उचलला. म्हणून ही मंडळी स्वतःहून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. कुठल्याही कार्यकर्त्यांना पक्षात या काही करून आम्ही तुम्हाला पद देतो कुठलंही आम्ही दाखवलं नाही. या तालुक्याचं गेले 9 महिने त्यांनी नेतृत्व करतात ते शंकरभाऊ पांडेकर जे पायाला भिंगरी बांधली गावागावामध्ये जाऊन तरुणांचं संघटन करताना या तालुक्याचा विकास करण्यासाठी धडपडतात. ते पाहून हे काँग्रेस मधली काही मंडळी भाजप मधली आणि पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधली काम करणारी ही मंडळी सगळी भाऊ पक्षात प्रवेश करते. या ठिकाणी आवर्जून सांगायचं म्हणजे काही मंडळीला या ठिकाणी पद दिली जातील. पक्षात काही मंडळी प्रवेश करणार आहेत. या ठिकाणी आवर्जून सांगायचं पक्षात प्रवेश केल्यानंतर आता तुमची एक वेगळी ओळख होणार आहे. तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या म्हणून समाजात एक वेगळी ओळख राहणार आहे. त्यामुळं समाजात वावरत असताना आपल्यावर मोठी जबाबदारी आलेली असते. कुठलंही काम करताना त्याची जबाबदारी आहे. आपण पक्षाच्या कार्यकर्ते आहेत. त्यामुळे उद्याच्या काळामध्ये आपल्या हातून कुठलं काम चुकीचं घडू नये याची जाणीवपूर्वक आपण त्याची जबाबदारी पाळायची हे या ठिकाणी तालुका अध्यक्ष म्हणून आपल्याला सांगतो. दुसरी गोष्ट काही मंडळींना आपण आज पदाधिकारी म्हणून पत्र देणार आहे. पद त्यांना मिळणार आहे. परंतु पद ही मिळवण्यासाठी नसतात. पद ही त्यातून आपण आपलं उत्तरदायित्व सिद्ध करायचं असतं. आपण आपल्या भागाचा आपल्या गावचा विकास करण्यासाठी या नेतृत्वाच्या पाठीमागे राहायचं असतं आणि आपलं काम करून घ्यायचं असतं. जास्त वेळ घेणार नाहीये. अमोल शेट्टी बऱ्याच विकासाच्या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत. त्यामुळं मान्यवर मंडळी अजून बोलणार आहे. मी जास्त न बोलता या ठिकाणी काही विकास कामांबद्दल सांगू इच्छितो. ज्या टायमाला शंकर भाऊंनी अजितदादांनी बैठक घेतली आणि ह्या तालुक्यामधनं जो जानेवारी महिन्यामध्ये सायकल स्पर्धा होणार आहे त्या सायकल स्पर्धेचा ट्रॅक करण्याचं नियोजन करण्यासाठी दादांनी ती बैठक घेतली होती. पहिल्या नियोजनामध्ये बोर्ड बांधलं. हातव्यामधनं निघून हा सायकल ट्रॅक गाजर मार्गे 500 वरून तो मुळशीला जाणारा ट्रॅक होता. त्याच्यामध्ये नंतर बदल झाला कारण का हा ट्रॅक एवढा दुरुस्त होणार नाही म्हणून बदल झाला. कुस्की मार्गे तो ट्रॅक चालू होते. उद्याच्या काळामध्ये त्या कामाचं टेंडर झालेलं आहे. 25 कोटी रुपये या राज्याचे नेते अजितदादा पवार या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथराव शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शंकरभाऊ मांडेकर यांच्या नेतृत्वाने या तालुक्यात निधी आणलेला आहे आणि तो निधी 75 दिवसाच्या आतमध्ये ते काम पूर्ण होणार आहे. हे काम करण्याची पद्धत अजितदादांची पद्धत आहे. या ठिकाणी आवर्जून सांगायचं की विकास कामं करत असताना आम्ही भाऊंकडून आणि अजितदादांनी ज्या टायमाला बैठक घेतली त्या टायमाला काही ठराविक मुद्दे लिहून दिले होते. काही ठराविक कामं दिली होती. त्याच्यामध्ये देवबाचा MITचा प्रश्न मांडला. त्याच्यामध्ये आवर्जून पहिल्या गोष्ट घेतली की मडेघाटाचा हा रस्ता आहे मुख्य हा वेल्हे रस्ता उच्चलाने हा जो रस्ता आहे हा रस्ता होण्यासाठी भाऊंनी आता संघ बांधलेला आहे. एक गोष्ट मी त्यांच्या बरोबर कायम संपर्क राखतो. त्याच्यावर काय हालचाल चालली ही मी भाऊ त्यांच्या बातम्या सांगतील. परंतु त्याच्यावर मला खात्री वाटते उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या 1 वर्षाच्या आतमध्ये नसरापूर ते वेल्हे बुद्रुक हा जो मडेघाट रस्ता आहे घाट
आणि होणारा रस्ता हा काँग्रेसचा रस्ता होईल या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण भाऊंनी ते जे नियोजन केले प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो की भाऊचं शेपूट धरलेलं असतं, काय जिथं जाईल तिथं ते हजर असतो. त्या माध्यमातून कुठं काय नियोजन केले हे माझ्या सारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी पाहिजे. दुसरी मागणी केली होती की ह्या तालुक्याचं अजितदादांकडे मागणी केली होती, या तालुक्याचा विकास करायचा असेल, या तालुक्यामध्ये जे गावोगाव वर पडलेले त्या गावात तालुक्याचं हृदय सुरू झाले, त्याचं जर परत हे गावातले गेले तरुण परत आणायचे असेल तर पर्यटनावर काम करणं गरजेचं आहे. भाऊंनी आपल्या तालुक्यातले वडगावचे सुपुत्र असलेले आनंद गोरवडेला पर्यटनाच्या माध्यमातून जबाबदारी दिलेली आणि त्या पर्यटनावर काम करून प्रत्येक जबाबदारी प्रत्येकाला वाटली तर काम होत आहे. आपण येणाऱ्या दिवाळीच्या काळामध्ये आपण राजगड महोत्सव म्हणून फार मोठा महोत्सव घेतोय भाऊंच्या नेतृत्वाखाली, अतिशय मोठं नियोजन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून पर्यटन या तालुक्यात कसं वाढलं जाईल, या तालुक्यातल्या तरुणांना रोजगार कसा मिळेल याच्यासाठी काम करतोय. मगाशी आपण सांगितलं की दुसरा मार्ग 500 भागातला जाणारा कोकणचा गोल्डन कुंभे रस्ता, गोल्डन कुंभे रस्त्याची मागणी केली होती. दादांनी ताबडतोब सांगितलं मडेघाट आणि कोकण दोन्ही रस्त्यांचे सर्वे करा, त्यासाठी काय लागेल त्याची तरतूद मी भविष्यकाळात करतो. परंतु गोल्डन कुंभे रस्त्यासाठी निधी फार कमी लागत होता, त्याच्यासाठी जे फॉरेस्ट काढायचं होतं ते फॉरेस्टचा परवाना काढण्यासाठी तरतूद करणं त्याची प्रमाण असणं गरजेचं होतं. म्हणून दादांनी 1.5 कोटी रुपये गोल्डन कुंभे रस्त्यासाठी तरतूद केली. ती तरतूद 1.5 कोटी का केली त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला सांगतो की ती जर प्रमाण झाली त्या प्रमाणाच्या आधारे जो फॉरेस्टचा जो आकडा आहे ते फॉरेस्टचा परवाना आपल्याला त्यामधून मिळणार आहे आणि उरलेले राहिलेले 7 ते 8 कोटी रुपये दादा म्हणले येणाऱ्या बजेटमध्ये आपण देऊ आणि तो डांबरीकरण पूर्ण रस्ता करू. म्हणून या ठिकाणी आवडून सांगतो जास्त बोलणं उचित करणार नाही. आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगतो, काँग्रेसमधून आलेले कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीतून आलेले कार्यकर्ते, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांना तालुका अध्यक्ष म्हणून एक शब्द देतो, उद्याच्या काळामध्ये तुम्ही मंडळी पक्षात येणारे तुम्हाला भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊन कुठेतरी पक्षात झालाय असं कधीही वाटून देणार नाही असा तुम्हाला शब्द देतो. आणि पूर्ण ताकदीनिशी सगळ्यांना बरोबर घेऊन तालुक्यातल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन तरुणांची संघटना बांधून या काळात येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला ज्या 6 जागा आहेत त्या 6 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे. उमेदवार कोण असं माहित नाहीये, अजितदादा शंकरभाऊ उमेदवार देतील तो फायनल असेल, परंतु राष्ट्रवादीचं चिन्ह हेच आपला उमेदवार असेल हे या ठिकाणी सांगतो. आणि भविष्य काळामध्ये आपण या पक्षाच्या माध्यमातून या तालुक्याचा विकास करू एवढं बोलतो. राजगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या पक्षप्रवेश त्याचबरोबर मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित भोर राजगड मुळशीचे कार्यक्षम आमदार शंकर भाऊ मांडेकर, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे कात्रज संघाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक भगवान बापू पासरकर, भोर राजगड मुळशीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे अध्यक्ष पंकजी हरपुडे, जिल्हा बँकेच्या संचालिका निर्मलाताई जागडे, महिला राष्ट्रवादीचे अध्यक्ष कीर्तिताई देशमुख, जिल्हा परिषदचे आमचे माजी सहकारी अमोलजी ननावरे, तालुक्याचे अध्यक्ष किरणजी राऊत, त्याचबरोबर गोपाळनाना इंगुळकर, उल्हासजी दारवटकर, संदीपजी कुटवड, मोनिकाताई बांधन, निलेशजी खामकर, लालासाहेब रेणुसे, त्याचबरोबर सर्वच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी ज्यांचा प्रामुख्याने या ठिकाणी प्रवेश होतोय ते आमचे सहकारी संतोष भाऊ रेणुसे, मनोहरप्पा भोसले, रमेशजी शिंदे, सर्वच भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पवारसाहेब गट, शिवसेना, सर्व पक्षातील आलेले पदाधिकारी कार्यकर्ते, प्रथमतः पक्षप्रवेश भाऊंचं भाषण झाल्यानंतर होईल, परंतु आपल्या सर्वांचंच या ठिकाणी पक्षामध्ये या परिवारामध्ये आमच्या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व मंडळी काम करत असताना शंकर भाऊ मांडेकर आमदार झाले आणि
माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी बऱ्याच प्रमाणामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या. आता माझी कार्यसम्राट म्हणणारी लोक काय भाषण करतात आणि आता जे मंजूर होतंय ते आम्ही केलंय असं बऱ्याच सगळीकडे सांगितलं जातं. परंतु मागच्या प्रेसमध्ये भाऊनी काय हे घडलं पत्रकार बंधूंना मला आवर्जून सांगायचं किंवा या तालुक्यातल्या सर्व मंडळींना सांगायचं, आपण जर ही कामं केली असती तर आजही तुम्ही विद्यमान राहिला असता. आज मला प्रथमतः आनंद होतोय की आज कुठलाही वक्ता तालुक्याला मागासलेला दुर्गम असं काय म्हणले नाही. कारण का आता नाव राजगड झालेलं आहे. जिल्हा परिषद मध्ये आम्ही काम करत असताना मी नंतर अमोल नलावडेंनी अनुमोदन दिलं. 70 ग्रामपंचायतींनी त्यावेळेस ठराव करून दिला होता. इतिहास तज्ञ दत्ताजी नलावडेंनी पण त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. आम्ही जिल्हा परिषदचा ठराव केल्यानंतर मग भगवान बापू पासलकर असेल, मी असेल, चिरंजीव राऊत असेल, आम्ही त्याचा पाठपुरावा नेहमी करायचो. नंतर शंकर भाऊ मांडेकर आमदार झाल्यानंतर दादांकडे तर आठवड्याला मंगळवारी बैठक असायची आणि हा विषय प्रामुख्याने केंद्र लेवलवरून व्हावा यासाठी भाऊंनी प्रयत्न केले आणि राजगड नामकरण झालं. आज प्रामुख्याने सांगावं लागेल की जवळपास 6-7 महिन्यामध्ये राजगड तालुक्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मगाशी मी बेरीज करत होतो. भाऊंना म्हणलं आतापर्यंत आपली किती आकडा झालाय जो मंजूर झालाय, प्रस्तावित मी बोलत नाही, परंतु 100 कोटी रुपयांचा निधी राजगड तालुक्यासाठी आता मंजूर झालेला आहे. जो होणार आहे, जो तालुक्याच्या अस्मितेसाठी गेले अनेक वर्ष या तालुक्यातला सर्वसामान्य माणूस विचार करायचा, प्रयत्न करायचा, लोक सांगायची खड्ड्यात चाललोय. मोनिकाने भाषण चांगलं केलं की खड्ड्यातला रस्ता का रस्त्यातला खड्डा आणि ठेकेदार काय कायम त्या ठिकाणी निधी मंजूर व्हायचा. सर्वसामान्य माणसाला वाटायचं की हा रस्ता नेमका कुणासाठी. वर्षाच्या आत रस्ते वाहून जायचे, परत भूमिपूर्ण व्हायची. परंतु आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंडळी काम करत असताना जी कामं करायची ती त्या ठिकाणी क्वालिटीची करायची. दादांना ते पसंत नाही. त्यामुळे आमच्यासारख्या भाऊंनी तर विशेषतः मला वाटतं 3 तालुक्यामध्ये मुळशीचा PMRDचा निधी सोडला तर सगळ्यात जास्त निधी बापू राजगडला मिळाला. पाठपुरावा तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचा अतिशय जोरात. विविध प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. शेवटी ज्यावेळेस मिळतं त्यावेळेस अपेक्षा वाढत असते आणि जिल्हा परिषद मध्ये भाऊ असेल किंवा अमोलजी नलावडे असतील, आम्ही काम करत असताना आपल्या तालुक्यामध्ये जास्त कसा निधी, ज्या नागरी सुविधा गावामध्ये पुढल्या पिढीला देणारं शिक्षणाचा असेल, आरोग्याची व्यवस्था असेल, रस्ते असतील. मागच्या काळामध्ये जवळपास सगळ्या गावातल्या ग्रामपंचायत कार्यालय, शाळा वर्ग खोल्या असतील, आरोग्याच्या दवाखान्यांना निधी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये देण्याचं काम केलं. परंतु आता त्याचा विस्तार करण्याचं एका मतदारसंघामध्ये विधानसभाच्या जिल्ह्यामध्ये बारामतीला पण जेवढं नाही मिळालं ते शंकर भाऊंमुळे त्या ठिकाणी 57 कोटी रुपये भोर राजगड मुळशीला शाळेला मिळाला. शेवटी शाळा पुढली पिढी आपण घडवत असताना चांगल्या सुविधा मिळाव्यात. आज बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत. भाऊंनी आता भाषणामध्ये त्यांचं सांगतील, परंतु प्रामुख्याने राजगड तालुक्याच्या विकासासाठी पर्यटनाच्या माध्यमातून असेल किंवा दळणवळणाचे महत्वाचे प्रश्न या 5-6 महिन्यामध्ये दर महिन्या 2 महिन्याला विविध विभागाच्या बैठका घेतोय. बरं असं नाही की एकाने सांगितलं म्हणून दुसऱ्याचं ऐकायचं नाही. ज्या ज्या लोकांच्या ज्या संकल्पना आहेत, शेवटी विकासामध्ये लोकांचा सहभाग पाहिजे. उद्या 200 कोटी रुपयांचा तरी कुंभारसाहेब रस्ता केला आणि लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग नसेल तर माणूस म्हणतो कुठं आमच्यासाठी झाले, सरकारने केलेलं आहे. परंतु या मतदारसंघाच्या इतिहासामध्ये जे काही दादांनी निवडणुकीच्या वेळेस शब्द दिला होता, माझ्या विचाराचा आमदार तुम्ही निवडून द्या, 5000 कोटी रुपयांचा निधी या विधानसभा मतदारसंघासाठी देऊ. आता 3000 कोटी पर्यंत जवळपास 3 तालुक्याचं नियोजन 6 महिन्याचं झालं. निधी मोठ्या प्रमाणात येईल, परंतु लोकांचा समावेश, लोकांचा सहभाग, प्रत्येकाला सन्मान देण्याची भूमिका ही आपली तुमची आमची राहणार.
भाऊ त्यांच्या माध्यमातून, विधानसभेच्या माध्यमातून, विविध विभागाच्या माध्यमातून जे जे प्रश्न आहेत, जे जे लोकांची मागणी आहे त्याचा प्रयत्न करतायत. कोकणाला जोडणारे 2 रस्ते, बडेगा टाटा असेल किंवा कुंभ्याचा रस्ता असेल, त्याच्या संदर्भामध्ये पण आता कुंभ्याला निधी मिळालाय. राजगडचा आपला चेलाडी पासून पाब्यापर्यंतचा शेवटी कुठून निधी आणायचा, आता लोक सांगतात निधीच नाहीये राज्य सरकारकडे, पण निधी आणण्याची पण त्या ठिकाणी कल्पकता किंवा सर्वात महत्वाची इच्छाशक्ती राहते. तिथून मागे पण आमदार होते, मग ही इच्छाशक्ती मागच्या लोकांनी का नाही दाखवली? त्यावेळेस हे सगळे शासन होतं. परंतु मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, भाऊ आत्ताच सांगत होते, परवा भाऊंची दादांची बैठक झाली, मागील काळामध्ये नियोजन झालं PMRD मध्ये. जर आठवड्याला भाऊ त्या ठिकाणी जातात, 2च रस्ते 2 तालुक्यासाठी प्रामुख्याने करा, आणि त्यातला सर्वात पहिला रस्ता म्हणजे चेलाडी पासून वेल्ल्यापर्यंत 18 मीटरचा भाऊने हा रस्ता कॉन्क्रीटनी करण्याच्या संदर्भात नियोजन केलेलं आहे. 18 मीटरचा, त्याच्यामध्ये आता किती आहे? 5.5 मीटर. त्याच्यामध्ये जे जे कॉर्नर असतील त्या शेतकऱ्यांना पण त्याचं संपादनाचा निधी मिळेल. भविष्य काळाच्या 40-50 वर्षांसाठी ज्या ताकदीने हे करायला जास्त वेळ लागला नाही, फक्त इच्छाशक्ती होती. म्हणून या रस्त्याचं नियोजन आता सर्वेक्षण चालू आहे. दिवाळीच्या 5 कामाच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी काम करतोय. भाऊंनी ठरवलंय की येत्या दिवाळीला प्रत्येक तालुक्यामध्ये भाऊंना म्हणतो तुम्ही एक प्रेस घ्या, जे 6 महिन्यामध्ये 7 महिन्यामध्ये केलंय हे लोकांपुढे मांडा आणि प्रत्येकाच्या वर्क ऑर्डर राहणार आहे. म्हणजे आम्ही काहीतरी सांगतोय आणि हे फक्त सांगतायत अशी म्हणण्याची भूमिका नाही. प्रत्येकाच्या वर्क ऑर्डर घेऊन, प्रशासकीय मान्यता घेऊन प्रत्येक तालुक्यासाठी काय काय केलंय, 6 महिन्यामध्ये काय केलंय, कुठल्या गोष्टींचं प्राधान्य आम्ही विकास कामांमध्ये देणार आहे, ह्या भूमिका स्पष्ट त्या ठिकाणी होतील. आज बरेचसे पदाधिकारी त्या ठिकाणी पक्षप्रवेश करतात. खरं तर पक्षामध्ये ज्यावेळेस 2 गट पडले त्यावेळेस सर्वांच्याच पुढे हा प्रश्नचिन्ह होता. परंतु आम्हा सर्व कार्यकर्त्यांची भूमिका होते की शेवटी पक्ष, आता तर पक्षाची परिस्थिती वेगळी झालेली, विचाराच्या पलीकडे जाऊन आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे हा प्रत्येकाला वाटतो. आणि त्याच भूमिकेतून आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही निर्णय घेतला की आपण आपल्या तालुक्याचा विकास करायचा असेल तर दादांच्या नेतृत्वाखाली तुम्ही आम्ही मंडळींनी एकत्र काम केलं पाहिजे. सुरुवातीच्या काळामध्ये कुणालाच काही कळत नव्हतं, प्रत्येकाला वाटत होतं पवार साहेब पण आपले नेते आजही आहेत. सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली आपण 15 वर्ष लोकसभेमध्ये काहींनी काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्यांनी, आज दोन्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील, प्रत्येकाला वाटत होतं की आपण पक्षाचं काम करतोय. परंतु परिस्थिती बदलली. परिस्थिती बदलल्यानंतर निर्णय घेतले. आजही संतोष भाऊ असेल, रमेशजी शिंदे असतील, मनोहरप्पा असतील, सर्वच कार्यकर्ते पक्षामध्ये प्रवेश करतात. परंतु विचार एकच आहे सगळ्यांचा. अजूनही बरेचसे कार्यकर्ते येणार, त्यांच्या अडचणी भाऊंनी सांगितल्या, परंतु सगळ्यांचा विचार एकच आहे की आपल्या तालुक्याचा विकास करणारा नेतृत्व दादांच्या नेतृत्वाखाली मिळालंय. आपण आपल्या भागाचा विकास केला पाहिजे. या विचाराने आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलात. आज आपलं सर्वांचं त्या ठिकाणी स्वागत करतो. भविष्य काळामध्ये आपल्या तालुक्याच्या विकासासाठी सर्व ज्येष्ठ मंडळी, दारवटकरांना असतील, भगवान बापू पासलकर असतील, कीर्तिताई असतील किंवा निर्मलाताई जागडे असतील, सर्व मंडळी आज रामनाना कोकाटे हयात नाहीयेत, परंतु ज्या ज्या लोकांनी या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये इथून मागून काम केलं त्या सर्वांचा आदर ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व मंडळी येणाऱ्या काळामध्ये शंकर भाऊ मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली आपल्या तालुक्याचा विकास करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहू, एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज राजगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मेळावा आणि विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश, त्यानिमित्त उपस्थित जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजितदादा शिवतारे, भगवान बापू पासलकर, अमित झेंडे, अमोल नलावडे, किरण राऊत, उल्हास दारोडकर, निर्मलताई जागडे, पंकज हरपुडे, कीर्तिताई देशमुख, गोपाळनाना इंगुळकर, संदीप कोटवड, मोनिकाताई बांदल, मनोहरप्पा भोसले, निलेश खामकर, नाना रेणुशे, गुलाबप्पा रसाळ,
संतोष डांगे, संतोष वालगुडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्यांनी प्रवेश केला, खर तर हे फक्त शरीराने तिकडे होते, मनाने आपल्याकडेच होते आणि आमची सर्वांचीच इच्छा होती या माणसांनी आपल्याकडे आलं पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने सर्वांनीच प्रयत्न केले आणि यांनी आज प्रवेश करतात असे संतोष भाऊ रेणुशा असेल, अविनाश भोसले असेल, रमेश शिंदे, हरिभक्त बराय, अमोल नलावडे, त्याचप्रमाणे प्रमोद लोकरे. खर तर प्रमोदचा प्रवेश झालेलाच आहे, परंतु त्याच्या घरात सर्वांनाच माहिती आहे त्याच्या चुलत भावाचे निधन झालं आणि त्यामुळे तो या ठिकाणी येऊ शकला नाही, परंतु त्यांनी मला निरोप दिलाय की मी प्रवेश केलेला आहे असं समजा. प्रियंकाताई सागर मांगडे, हनुमंत कारले, बाप्पू बिलारे, मनोहर अप्पा भोसले, सुनील राजवडे, संतोष मोरे, सुनील दामकुळे, अर्जुन शिंदे, नवनाथ सरपाले, रुपेश खोपडे, विनायक जांजे, अनंता रसाळ, संतोष दिघे, नारायण रामने, संजय दारवडकर, अनंता पवार, विनायक लोकरे, मयूर लोकरे, अनिल लायगुडे, नवनाथ पिलाने, तेजस लोकरे, धनंजय जागडे, सागर चौधरी, प्रकाश रेणुशे, रघुनाथ खनसे, मारुती कडू, बाळासाहेब बलम, राजेश लोकरे, किसन बलम, लक्ष्मण खेडेकर, दोंडीबा खाटपे, बाबू खाटपे, प्रभाकर खाटपे, सकाराम दरपाळे, बबनदादा शेटकर, उमेश मालुसरे, संतोष मोठे, सुनील राजवडे, संकेत किनाळे, सुनील बोरगे, आशुतोष शिंदे, राजू पवार, किरण चोरगे, रोहित भोसले, विलास बोरगे, रोहित शिळकर, अनिल गोरे, प्रवीण भोसले, तुषार भोसले, सुनील भोसले, विश्वजित भोसले, विठ्ठल गोरे, सर्व पक्षाचे आजी माजी पदाधिकारी, सर्व पत्रकार बंधूंनो, सर्वांना प्रथमतः मनापासून धन्यवाद देतो. आणि ज्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप वेगवेगळ्या पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना एक ग्वाही देतो. ज्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे एक कुटुंब आहे, जे नामदार अजितदादा पवार असेल, तटकरे साहेब असेल, प्रफुल्लभाई पटेल असेल, यांच्या नेतृत्वामध्ये सुनीता वहिनीच्या मार्गदर्शनाखाली काम करतंय, त्याच पद्धतीचं न्याय आणि भविष्यकाळात सर्व ज्यांनी प्रवेश केलाय त्यांना दिला जाईल अशा ठिकाणी ग्वाही देतो. खर तर माझ्या अगोदर बोलत असताना अनेक वक्त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये आपण पक्षाची भूमिका मांडण्याचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. खर तर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं अमोल भाऊ तुम्ही आणि कोणतरी बोललं की बाबा शंकर मांडेकरला मूळ सिनीच का निवडून देतो, भाऊ राजगड्डी पण निवडून दिलेले, याची जाणीव मला आहे आणि मी कधीच म्हणत नाही आणि म्हणून तर मी सर्वात जास्त हेतू मला दिलेला आहे की राजगडासारखी श्रीमंती या भागाला लाभलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो त्या राजगडाची सेवा करण्याची संधी मला मिळालेली आहे आणि खऱ्या अर्थानं त्या राजगडाचं कायापालट करण्याचं काम भविष्यकाळ आपल्याला करायचंय. पूर्वी राजगडाची श्रीमंती होती आणि तीच श्रीमंती परत आपल्या राजगड तालुक्याला कशी मिळेल त्यासाठी आपण सर्वजण काम करतोय. मागच्या काळात अनेक तर्क वितर्क काढले जायचे. खरं तर बोरला आमची एक मिटिंग झाली आणि त्यामध्ये मिटिंग मध्ये आम्ही बोर साठी काय करतोय हे जाहीर केलं, परंतु थोडे नंतर पुढच्यांनी मिटिंग घेतली आणि त्यांनी आम्ही काय केलं आणि काय नाही केलं ते सांगत होते. परंतु आता माझ्या आजवर बोलत असताना किरणनी अमोल यांनी तर काही ठेवलंच नाही दादा मला वाचायला, कारण की शेवट बरोबर आहे. शेवट ही सर्व मंडळी काम करत असताना काय काम मंजूर करायची आहेत, काय नकोय याचा काही मत पाठपुरावा करत असतात. आज आपण पाहिलंय राजगड तालुक्याला जवळजवळ 97 कोटी रुपयाचा निधी आता मंजूर झालेला आहे. खऱ्या अर्थानं आता ते नाव पण वाचतो कारण की पत्रकार समोर आहे. मला माझ्यांनी विचारलं भोरला आम्ही सांगितलं जवळजवळ 25 कोटी रुपये आम्ही भोर शहरासाठी दिलेला आहे, तर त्यांनी सांगितलं निधी काय आम्हाला दिसाना, वेळ आले की त्यांना निधी दिसत पण आणि निधी मिळत पण, अशा त्यांचा हिशोब तिकडे करू बोलला. आता आपण राजगडला आले तेव्हा गोल कुंभे रस्ता आहे तो 1.5 कोटी आपण दिले.
खरं तर 4-5 दिवसापूर्वी माझ्याकडे ही सर्व गावातील लोक आली ज्यांनी आयुष्यभर ह्याच आशेवर त्यांना मतदान केलं की कधीतरी हा रस्ता होईल आणि आम्हाला खाली मान तालुक्याला उतरता येईल आणि आमच्या रोजगाराला संधी उपलब्ध होतील, परंतु त्यांचे भ्रमनिराश झाला आणि ही सर्व मंडळी मला घरी ऑफिसला भेटायला आली आणि एक दिवस भेटली आणि दुसऱ्या दिवशी आमची कलेक्टर ऑफिसला मीटिंग होती. मी यांना घेऊन गेलो परंतु मी कुणालाच सांगितलं नव्हतं माझ्याकडे निधी शिल्लक आहे. मी पत्र देऊन ठेवलं होतं आणि तिथं बसल्यानंतर हे तिथं प्रस्ताव मांडत होते की आपल्याला निधी मिळाला पाहिजे आणि मी यांच्या हातात वर्क ऑर्डर दिली. त्यांनाही शॉक बसला आणि शेवट जे चांगलं काम आहे त्या विधायक कामाला वेळ नको म्हणून खऱ्या अर्थाने ते दिलं आणि त्याच वेळेस आम्ही पाहिलं तो पुढचा रस्ता फॉरेस्ट मध्ये जातो. त्यात काही अकोला जिल्ह्याचे हद्द आहे, काही रायगड तालुक्याचे हद्द आहे आणि शिवोरनी लगेच सांगितलं किंवा त्याला जे स्टॅम्प ड्युटी भरायला लागते ते चलन भरण्याचे आदेश शिवोरनी दिले आणि मी परवा मंगळवारी मुंबईला मीटिंगला होतो. मी तटकर साहेब होते, त्यांना सांगितलं असा रस्ता करतोय परंतु काही आता आपल्या भागातले त्याला काही आपल्याला चलन भरायला लागेल. त्यांनी मला शब्द दिलाय भाऊ मोजणी करा, जे काही चलन लागेल ते मी पण लगेच भरून देईन आणि मग खऱ्या अर्थाने त्यांचं धन्यवाद देतो आणि आता भविष्यकाळात हा रस्ता चांगल्या पद्धतीचा होईल. आपण थोड्या दिवसात मोहिते साहेबांची फळेची मीटिंग लावणार आहे, त्यामध्ये ते ठराव घेऊन त्याला मंजुरी घेऊन ती चलन भरू आणि हा रस्ता चांगल्या पद्धतीने अमोलने किंवा सर्व सरकारने सांगितल्याप्रमाणे थोड्या दिवसात खाली आपल्याला मान तालुक्याला जाण्यासाठी हा रस्ता खुला होईल. रामा यशसा ते खरीव वाजेघर पार बुद्रुंडे हा रस्ता अनेक दिवस लोकांची मागणी होती. खरं तर 7 महिने झाल्यात आणि मोठं बजेट आणत असताना आम्हालाही आता एवढे खड्डे पडल्यात दादा पावसाने की कुठला रस्ता करायचा आणि कुठला ठेवायचा हेच कळत नव्हतं. परंतु काही रस्ते असे ते होणे गरजेचे आहे आणि माझ्याकडे सर्वांनीच मागणी केली आणि आम्ही त्या दिवशी 5.5 किलोमीटर रस्ता आहे त्याला 7 कोटी रुपये आपण मंजूर केले आणि ते काम आता वर्क झाल्यानंतर चालू होईल. चिरमोडी मार्गसने कोसगाव रस्ता तो 7 किलोमीटरचा आहे, तो सायकल ट्रॅक मध्ये येतो, त्याला 13 कोटी रुपये मंजूर झालेले. शेजारी पाटणदेवला हाही रस्ता सुधारला, कोसगाव चिरमोडी हा रस्ता आहे, हा मध्ये ह्या टप्प्याला जो 12 कोटी रुपये आपण दिलेले आहे. तरी राजगड तालुक्याला एका वेळेस 4 साखर मिळण्याची परंपरा नव्हती. मिळायचं मागणी करायचो आपण 40 पण मिळायचं एखादं तेही वर 4 मिळायचं. परंतु यावेळेस तुम्ही मागणी केली आणि आमदार अजितदादा पवार असेल त्यांनी डिप्युटी शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल किंवा शिंदे साहेब असेल या सर्वांच्या सहकार्यानं आज आपण 4 साठवांना मंजुरी दिली आणि त्याचे अमाऊंट आहे 2,20,00,000 रुपये. मग ते काय 30-35 लाखाचं साखर पाहिजे तर जेवढं लागतं इस्टिमेट रेट नुसार 2.25 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिलेला आहे. मॉडेल स्कूल मध्ये 3 तालुक्यांना मिळून आपण 57 कोटी रुपये दिले. त्यामध्ये राजगड तालुक्याला 19 कोटी रुपये दिले. मधल्या काळात शाळा दुरुस्ती होती त्यालाही आपण पैसे दिलेले. त्याचप्रमाणे डीपीडीसी अंतर्गत 36 कामांना 10 कोटी रुपये मंजूर केले. भोर मुळशी राजगड तालुक्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करण्याचं काम प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. आमची परवाची मीटिंग झाली आणि 26 सप्टेंबरला ती मीटिंग आयोजित केलेली आहे. त्यामध्ये आपण राजगड किल्ला असेल, तोरणा असेल, भोरबंदर रायरेश्वर असेल, रोहिणेश्वर असेल या किल्ल्याचं जतन करत असताना त्याकडे जाणारे रस्ते त्या ठिकाणी मूलभूत सुविधा देण्याचं आपण या ठिकाणी काम करतोय आणि ती मीटिंग झाल्यानंतर त्याचा विकास आराखडा तयार करून त्याला मान्यता देऊन चांगल्या पद्धतीनं त्या भागात सुविधा दिल्या जातील. आपण सर्वांनाच माहिती आहे नामदार अजितदादा पवार यांच्या माध्यमातून महाराणी सईबाईंच्या स्मारकाचं काम चालू आहे. त्याला 25 ते 30 कोटी रुपये 29 कोटी रुपये मंजूर झाले. कामही चालू आहे. दादांनी सांगितलं ते काम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे, दर्जेदार झालं पाहिजे. त्यासाठी भविष्यात लागणार वाढीव निधी जरी लागला तर तो त्या ठिकाणी दिला जाईल. शेजारी फाटा ते पाबे हा जो रस्ता आहे तो खऱ्या अर्थानं आपल्याला खिंडीपर्यंत करायचा आहे. परंतु खऱ्या अर्थानं सुरुवातीचा टप्पा म्हणून कारण की बजेट खूप मोठे सर्वांनाच माहिती आहे. मागच्या वेळेसचं बजेट झालं नव्हतं परंतु आता आपण हा रस्ता पीएमआयडी हाती देतो म्हणून पीएमआयडी मध्ये पैसे आपण मुळशीला कोट्यवधी रुपये म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 2 टप्प्यात मिळून जवळजवळ 170 कोटी रुपये दिले. मग राजगड तालुक्यातली अनेक गावं आपल्या पीएमआयडी हाती देतात म्हणून आम्ही त्या लक्ष केलं आणि दादांना सांगितलं दादा
चलाने पाहता ते पाहता हद्द आहे किंवा आपल्या पेमेंटच्या हद्दीत येतील आणि या गावासाठी निधी पाहिजे. त्यासाठी भूसंपादन अनेक नागमोडी वळलं आहे आणि ती वळणं जर आपण काढली नाही, मागच्या काळात सुद्धा काही चुका झाल्या म्हणून अनेक आपल्या युवकांना किंवा भागातील नागरिकांना प्रमाणांना मुकावं लागलं आणि ही कायमस्वरूपी अडचण दूर व्हावी आणि ते टन पूर्ण काढायचे आपल्याला. म्हणून हा जवळजवळ 26 किलोमीटरचा रस्ता आहे. त्यासाठी PMRD मधनं आपण सर्वेक्षण चालू केलेलं आहे आणि मी माझं वैयक्तिक मला कृषी अधिकाऱ्यांनी फोन केला, भाऊ रस्ता किती मीटरचा करायचा? म्हणलं ते म्हणले मला म्हणजे 5-5.5 मीटरने आहे, आपण 7 मीटरने करू किंवा 9 करू आणि डांबरी करू. मी सांगितलं अजिबात चालणार नाही. माझ्या राजगड तालुक्याला एकच रस्ता नाही यावर्षी म्हणजे पहिले पुढल्या वर्षी, परंतु त्यामध्ये 18 मीटरने रस्ता झाला पाहिजे आणि तो कॉन्क्रीटचा झाला पाहिजे. म्हणजे जेणेकरून PMRDचं तत्व आहे, जो रस्ता करेन त्याची देखभाल दुरुस्तीची मर्यादा आहे 10 वर्षाची. मी सांगितलंय माझ्या राजगड तालुक्याचा रस्ता आहे, हा चांगला झाला पाहिजे, 18 मीटरने झाला पाहिजे असं सर्वेक्षण करा. जे काही पैसे लागतील मग भूसंपादनाला लागल ते देण्याची जबाबदारी दात्यांकडनं मी घेतो आणि चांगल्या पद्धतीने रस्ता केल्यानंतर कमीत कमी 20 वर्षे त्या रस्त्यावर खड्डा पाडणार नाही असा रस्ता आपण या ठिकाणी करू अशा ग्वाही देतो. त्याचं सर्वेक्षण चालू आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत एकाच वेळी तालुक्याच्या ग्रामपंचायतींना आपण सुधारणापोटी 2.25 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले. पासली दवाखाना जो होता आपण त्याला 2 कोटी रुपये मंजूर केलं. आज त्या ठिकाणी प्रत्येक उपकेंद्रावर आपले डॉक्टर जाऊन काम करतात आणि रुग्णांना सुविधा देण्याचं काम करतात. तोरणाकडे जाणारी PMPL बस होती, विषय छोटा होता परंतु सर्वांनाच माहिती होती ती गाडी चालू होत नव्हती. आपल्या भागातील विद्यार्थी असेल, कर्मचारी असेल किंवा आपल्याला घेणारे कर्मचारी असेल यांनी अतिशय अडचणीला सामोरं जावं लागत होतं आणि म्हणून विशेष बाब म्हणून तुम्ही मागणी केली. मी दादांक बसलो, दादांना सांगितलं आता काही करा, ही बस चालू झाली पाहिजे आणि दादांनी निर्देश दिले आणि ती बस आज चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने या भागातील विद्यार्थ्यांची सर्व लोकांची सोय झालेली आहे. आपण पाहिलंय 500च्या भागाचा जो पूल आहे तो पूल सुद्धा आपण PMRD कडनं करून घेतोय. त्याची आपण व्हिजिट दिली आणि तो पूल संपूर्ण झालेला आहे. भविष्यकाळात जो धोकादायक आहे तो करण्याचं काम आपण या ठिकाणी हाती घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे जो कोरोनाचा एक पूल आपण तो पण माहिती दिलेली आहे तुम्ही, तो सुद्धा पूल मी बजेटमध्ये किंवा नाबार्डमध्ये घेण्याचं काम करणार आहे. ती PMRDच्या हाताच्या गेली संपली म्हणून थोडी अडचण येते परंतु तो रस्ता करण्याचं काम मी या ठिकाणी करणार आहे. आता सर्वांना प्रश्न पडेल, बाबा विधानसभेमध्ये सांगितलं होतं इलेक्शन मध्ये आपल्याला मरेघाटपर्यंत रस्ता करायचा आहे आणि तुम्ही तर पागापर्यंत येऊन थांबलाय आणि पुढच्यांना लगेच तेवढंच भेटणार आहे, बाकी काय वाजवायला नाहीच. मी ग्वाही देतो हे फक्त PMRDचं बोललोय मी. अजून आपलं बजेट यायचंय, MSRDचे रस्ते, ADP मधनं रस्ते, वेगवेगळ्या शासकीय योजनेतनं रस्ते येणार आहेत. त्यामध्ये पुढचा टप्पा मला घ्यायचा आहे. तोही रस्ता आपण टप्प्याटप्प्याने या व्हायला पण शेवटपर्यंत येण्याचं आपण काम करू असे ग्वाही देतो. हे होत असताना माझ्या भागातील अनेक काही प्रश्न आहेत ते प्रामाणिकपणे सोडवण्याचं आपण या ठिकाणी काम करणार आहोत. आता बरेच जण आमच्यावर टीका करतात काय केलं काय नाही. आता पत्रकार बंधू उपस्थित आहे, यादी वाचली याची खात्री करून घ्या. तुमच्याकडे देतो मंजूर आहे का नाही का मग ते पण पहा आणि मग बोला. आणि शेवट टीका करणाऱ्यांना माझे सांगणे, बाबा आम्ही एवढ्या दिवसात एवढं केलंय, तुमच्याकडे अनेक वर्ष सत्ता होती, तुम्ही बरंच तुमच्याकडे सगळंच होतं, तुम्ही मुख्यमंत्री लेवलचे उमेदवार होता, मग तुम्हाला हे काम करायला कोणी हात धरला नव्हता. मग आता आमच्यावर टीका करण्यापेक्षा आम्ही काय करतोय ते पहा. आणि शेवट तुम्ही आता महायुतीत आलेले, आम्ही स्वतःवर कोणाच्या अंगावर जाणार नाही परंतु आमच्या अंगावर कोण आला तर आम्ही कोणाला सोडणार पण नाही. आणि पण आता मावळच आहे पण पहिला मावळ फक्त स्वतःला मावळ म्हणत होता, त्याच्या मावळ्याच्या नावाला साजे शोभे असं कुठलं काम करत नव्हता. परंतु हा तुम्ही मी पण स्वतःला मावळा समजतो. परंतु ज्याप्रमाणे राजगड तालुक्यात पूर्वीपासून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पांड्या घालून गेलाय, जसं राजकारण समाजकारण चालायचा त्याच पद्धतीचं राजकारण भविष्य काळात आपल्या मतदारसंघात चालेल अशा मी ग्वाही देतो. आपल्या भागात क्रीडा संकुलाचा विषय होता, त्याला सांगितलंय जागेची पाहणी करा. आपण ती जागा पाहिलेली आहे, त्या हायस्कूलच्या कॉलेज आहे मी जाहीर करतो ते पुढल्या संस्थेचं मी पाहिलेलं नाही परंतु त्या ठिकाणी आपली मुलं शिकतात. एकच कॉलेज आपल्या भागात आहे
त्याला CSR फंडातून पैसे देण्याचं मी या ठिकाणी कबूल केलेलं आहे. आणि शेवट आपली मुलं आहेत, आपल्या घरातली मुलं 10वी पास झाल्यानंतर कॉलेजला पुढे जाणार, म्हणजे पुढे डिग्रीचं कॉलेज त्या ठिकाणी सुविधा दिल्या पाहिजे म्हणून आपण त्या ठिकाणी पैसे देणार आहे. आपल्या भागात IT आहे, मोजकच कोर्स त्या ठिकाणी दादा चालतात, पण तुम्ही प्रस्ताव दिलेला आहे आणि ते विस्तारीकरणाचा प्रस्ताव आहे. जे वेगवेगळे कोर्सेस आता आहेत, जे समाजातल्या मुलांना आपल्या कुठेतरी उद्योगधंद्याला संधी मिळणार आहे, असे कोर्सेस चालू करण्यासाठी आपण ITIचं पण विस्तारीकरण करतोय. आणि देवपालचा MI टँक खरं तर अनेक लोकांची मागणी होती. सुधीर मागे बसलाय, इलेक्शन मध्ये प्रवेश केला आणि त्यावेळेस सांगितलं होतं तिथं बोरमध्ये माझा MI टँक झाला तर मी प्रवेश करतोय, परंतु मी आताच प्रवेश करतो. त्याला खात्री होती उमेदवार पण निवडून येणार आहे आणि अजितदादा पवार सारखं नेतृत्व आपल्याकडे आहे आणि ते आपला विषय मार्गी लावतील. थोड्या दिवसात त्याचा नवीन सर्वे होणार दादा. मागच्या काळात झाला होता, तो काय अडचणी आला म्हणून नवीन नेतृत्वात त्याचा सर्वे होईल. आपली सूचना दिल्या, ते सर्व प्रोसेस झाली आणि त्याचं पण आपण MI टँक दादाने परवाशी मीटिंग मध्ये सांगितलं. त्या काय समाधान त्यांना जरी काय निधी लागेल तो सुद्धा आपण देऊ, परंतु चांगलं काय काही काम करू. आणि खऱ्या अर्थानं आपल्या दृष्टीने महत्वाची मला विचारलं त्या दिवशी पुढच्याची पत्रकार परिषद घेतली आणि त्याचं उत्तर द्यायला थोडा वेळ आहे आणि त्याचं उत्तर मी भोरमध्येच देणार आहे, मी राजगडमध्ये देणार नाही, मी भोरमध्येच देणार आहे. आणि जिथं आहे त्या राजगडचा विषय आला राजगडमध्ये, मुळशीचा आला मुळशीत, भोरचा आला भोरमध्ये, त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गुंजवलेली धरण्याचं काम झालं. परंतु ते काम होत असताना माझ्या राजगड तालुक्यातील काही लोकांचे प्रश्न आहेत ते मिटल्याशिवाय आम्ही पुढचं काम होऊ देणार नाही अशी आमची तुमची मागणी होती. माझाही त्याला पाठिंबा होता आणि माझ्या काळात आमची विजय बापूची मिटिंग झाली. त्यांनी सांगितलंय वाजघर आणि वांगणी जी उपसा सिंचन योजना आहे त्याला मंजुरीच्या शेवटच्या टप्प्यात आहे, ती मंजुरी घेतल्यानंतरच आपण पुढचं काम चालू करून देणार आहे. म्हणजे त्यांनी कुणी असं म्हणायला नको, मला प्रश्न विचारला हे पाणी खाली जातं मग तुम्ही विरोध करणार का. आम्ही जाहीर सांगतो, मुळात आपला नेता असं चुकीच्या कामाला धारा देणाऱ्यापैकी नाहीये. त्यांच्या भागाला जे पाणी लागतं ते नेतात, तो त्यांची नाही म्हणलेच नाही, परंतु ते नेत असताना आपल्या भागाच्या लोकांच्या काय समस्या आहे ते सोडवण्यासाठी ते कधी मागे राहत नाही. आणि ज्यावेळेस अशी वेळ येईल, खरं तर त्याचं 70% पाणी हे आता ज्या पक्षात त्यांनी प्रवेश केला त्यांचीच लोक वापरतात. आणि 15 ऑगस्टला आपली मिटिंग झाली, खासदार आले होते, आपले सचिन पाटील होते आमदार फलटणचे, त्यांनी दादा आपण मिटिंग घेतली. त्याच वेळेस सांगितलंय की तुमचे डोंबरकवडीचा आणि निरादेवगडचा पालघरचे जे काही कार्यव्यक्तीची काही कामं थांबलेली आहेत त्याला आपण निधी देऊ आणि तुमची कामं पूर्ण केल्यानंतरच खाली पाणी दिलं जाईल. त्यांनी आम्हाला खात्री दिली आणि आम्ही त्यांना सांगितलंय. खरं तर मागच्या मंगळवारी पण ते मला भेटले मंत्रालयात. तर खासदार साहेब मला म्हणले भाऊ काय झालं, म्हणलं आमचं ठरलेलं आहे, आमची कामं मार्गी लावा, तुमची कामं आमच्याकडनं मार्गी लावली जातील. आणि त्यांनी सांगितलं आपण लवकरच मीटिंग लावू आणि ते विषय मार्गी लावू. आणि हेही सांगतो, ज्यावेळेस आपल्या लोकांच्या अन्याय होऊन खाली पाणी जात असत आम्ही नेत्यांच्या विरुद्ध सुद्धा बोलायला मागं थांबणार नाही. हे तुम्हाला वाईट होतं, त्यांनी आम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही नेत्यांच्या विरुद्ध भूमिका घेता का. आमचा नेता ते काम मग तेच मी सांगतोय ना, सत्ता त्यांचीच होती, त्यांना मंत्री सगळे त्यांचेच होते ना, करायची माणसे, पण त्यांना कधी आयुष्यात वाटलं नाही की माझ्या राजगड भोर तालुक्यातील जनतेचं भलं व्हावं, सगळ्या लोकांची प्रगती व्हावी आणि मग आमची व्हावी. त्यांना हे वाटलं नाही. त्यांना वाटलं हे मावळे जर हुशार झाले तर आपल्या मागं कोणी यायचं, आपलं राजकारण कसं चालायचं. आता सर्वांनाच माहितीये राजगड तालुक्यामध्ये एक शासकीय कॉलेज किंवा शाळा हायस्कूल काढता आलं नाही, ही शोकांतिका आहे. जो सत्ताना मावळा समजतो त्याच मावळाने या भागातलं बोर्ड मध्ये सुद्धा एक सुद्धा शासकीय विद्यालय उभं करता आलं नाही आणि त्यांना त्यातली माहिती मी नवीन आहे. आता मला कारण की शेवट त्यांच्याकडे अनेक संस्था आहेत, त्यामुळे काय चालतं काय नाही त्यांना माहिती आहे. मग त्यांना काहीतरी वाटायला पाहिजे होतं. आपण तालुक्यातल्या अनेक शासकीय जागा गायरानं आपल्या संस्थेला घेतली, मग या एखाद्या गायरानावर गोरगरिबांच्या लोकांसाठी मोफत शिक्षण मिळत यासाठी एखादं शासकीय महाविद्यालय आणावं हे कधी सुचलं नाही. ते आणलं असतं तर ह्यांच्या संस्था काय चालल्या असत्या, म्हणून ते त्यांनी कधी केलं नाही. त्यामुळे त्यांनी आमच्यावर टीका करू नये. दुसरं त्यांनी सांगितलं काळू बाळू राजू तुम्हाला चिठ्ठ्या देतात, मान्य आहे ना. शेवट मी नवीन नेहमी जाहीर सांगतो, शेवट मला भोर राजगडची भौगोलिक परिस्थिती अजून एवढी डिटेल मध्ये माहिती नाही.
थोडेसच माहिती झालं मला काय गरज नाही पडणार कुणी चिठ्ठी द्यायची. आणि शेवट एखादा वक्ता जेव्हा बाईट देत असतो किंवा पत्रकार परिषद घेत असतो त्यावेळेस शेजारचे सहकारी शेजारी बसलेले असतात ते थोडी मदत देतातच ना. आणि शेवट त्यांचं काम आहे बोलता वगैरे एखादा काम राहतं मग ती चिठ्ठी दिली म्हणून त्यात वावगं काय पण चुकीची तर दिली नाही. जी चिठ्ठी दिली ती चुकीची दिली नाही. त्यामुळे बाकीच्यावर ते का तुम्हाला कोण नकोच असतं शेजारी. आता तुझ्या शेजारी कोण बसवायला तयार नाही. आणि मी जाहीर झालतो जे बसलं आता त्यांना मी विचारलं तुम्ही काय बोललंच काय नाही म्हणले आम्ही त्यांच्यामध्ये नसतो आणि ते काही आयुष्यात बोलून पण देत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि मग त्यामुळं माझ्या जवळच्या माणसांना आता शेवटी एक विषय मी सांगितलं होतं निवडून आलो आमदार झालं शंकर आमच्याकडे आमदार होणार नाही तर माझ्या मतदारसंघातला प्रत्येक माणूस आमदार होणार आहे. त्यामुळे ते त्यांचा अधिकार आहे ते मला चिठ्ठी देतात शेवट मी नवीन आहे माझं काम आहे ते करतात. मग तुमच्याकडे सगळं आता मुळशीत जर माझी वेळ आली मला काय बोलायची मला कोणी चिठ्ठी द्यायची गरज नाही. आणि माझा तोंड पाठायचा मुळशीतला काय पुढल्या कोपऱ्यात काय चालतं कुणाचं काय ते मला सर्व माहिती आहे. त्यामुळे तुम्ही कुणी असं काय म्हणू नये. परंतु या ठिकाणी राजगड ग्रामीण रुग्णालय भोर ग्रामीण रुग्णालय आमचं पौर ग्रामीण रुग्णालय खरं याचं सरांचं श्रेणीबद्ध करण्याचा प्रस्ताव आम्ही दिलाय. दादांनी त्याविषयी आरोग्य मंत्र्याकडे आणि विशेष फडणवीस साहेबांची मार्ग करून घ्यायला लावलंय की जेणेकरून हे विषय मार्गी लागतील आपल्या भागात चांगल्या आरोग्य सेवा देता येईल आपण त्याकडे काम करतोय. मागच्या काळात आपण 500 भागात महात्मा फुले जन आरोग्य योजना जी शासनाची योजना आहे ती आपल्या भागातील लोकांना लाभ घ्यायचा असेल तर आपल्या पुढे या ठिकाणी जावं लागत होतं. आपण ज्या दवाखान्याचं उद्घाटन केलं त्या दवाखान्यामध्ये आपण ती योजना चालू केलेली आहे. म्हणून भविष्य काळात त्या भागात सुद्धा आपल्याला त्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत इलाज केला जाईल त्याचं आपण या ठिकाणी काम करतोय. त्या ठिकाणी काय मागितलं आपल्याला डायलिसिस पण चालू झाले. त्या ठिकाणी काही मशिनरी मागितली आहे त्याही मी CSR फंडातून देण्याचं मान्य केलंय. थोड्याच तेही त्या ठिकाणी दिल्या जातील. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आपण मागच्या काळात घेतला. आणि शेवट हे विकास कामं लाईट रस्ता पाणी करत असताना लोकांच्या वैयक्तिक काही अडचणी असतात काही रेशनिंगचे कामं असतात सातबाराला नोंदी असतात ज्या होणं गरजेचं आहे. आणि सर्वसामान्य लोकांना कुठंतरी त्याचा म्हणजे त्रास होऊ नये वेळ वाचावा पैशाची बचत व्हावी म्हणून शासन आपल्याद्वारे आपण हा कार्यक्रम घेतला. त्यामध्ये अनेक लोकांना आपण त्या ठिकाणी त्याचा लाभ दिलेला आहे. अजून आपण पाहिलंय अनेक वर्ष या ठिकाणी सत्ता आहे परंतु निगडे बुद्रुक त्याची बातमी आली होती त्या ठिकाणी खुर्दला त्यांनी बातमी आली होती स्मशानभूमी नाही म्हणून उघड्यावर पावसात ऍक्टिव्हिटी करावा लागला. त्या सरपंचांनी सांगितलं होतं की मी आमदारांना भेटणार आहे आता निधी मागणार आहे. मी आजच सांगतो मी त्या कामाला निधी दिला त्यांनी त्यांच्या बक्षीसपत्र पण आता करून घ्यावं असं पाहिलं तर उद्या जरी काम करायला लावलं की अध्यक्षाला मी सांगतो ते काम चालू करून घ्या त्याला लागणारा निधी देण्याचं मी आज या ठिकाणी जाहीर करतो. 500 त्या भागात आपण मागच्या काळात इरिगेशनचे काही प्रश्न होते त्या संदर्भात मिटिंग घेतली आणि जागेताई आपल्या भागात कीर्तीताई आहे. आपण ज्यावेळेस मिटिंग घ्यायचो त्यावेळेस अनेक लोक फोन करायची भाऊ आमच्या घरावर कारवाई झाली आणि अनेक त्या ठिकाणी आपल्या जे सर्व भागातला तो भाग आहे तो डॅमच्या व्ह्यूचा भाग आहे. त्यामुळे कोणतरी बाहेरचा व्यक्ती येतो आणि जागा घेतो आणि एखाद्या जुनं 60-50 वर्षापूर्वीचं जरी घर असेल तर तुझा अनाधिकृत आहे असं समजून बांधकाम काढायला लावायचा. आपण नंतर कारवाई थांबवली मिटिंग घेतली आणि त्या मिटिंग मध्येच ठरलं की जी आमची घरं आहे त्या इरिगेशनच्या जागेवर त्याची मोजणी करावी त्याचा सर्वे करून आमच्या लोकांची किती घरं आहेत किती जागा लागतील ते पाहून मोजणी केल्यानंतर आमच्या स्थानिक लोकांना तेवढी जागा एका साईडला काढून द्यावी आणि त्यानंतर आम्ही बाकीची जागा तुम्हाला सोडून देऊ. आणि त्यांनी मान्य केलं त्यांनी ते चलन भरण्याचं मान्य केलं. खरं मागच्या मंत्रालयात मिटिंग झाली मग त्या मिटिंगला होते आणि त्या मिटिंग मध्येच कोराडी मॅडम होत्या त्यांनी मला सांगितलं बाबा मी चलन भरलेलं आहे. आणि त्यानंतर यांची मिटिंग झाली आणि यांनी सांगितलं आम्ही मागणी करून घेतल्या आमच्याकडे पोच राहू आम्ही पण कागदावर बोलतो. आता आम्ही जर आणि ज्यावेळेस करायचं केलं नाही आता बोलण्यात काही मजा नाही. खरं तर 2-3 विषय सांगितलं 3 आपल्या इमारती तहसीलच्या मंजूर आहे त्याचं काम काय होत नाही. अहो महाराज आमचं सांगणे मुळशीमध्ये तुम्हाला कोणी अडवलं नव्हतं दादा काम झालंय परंतु 4 कोटी का 5 कोटी आल्यात त्यांना अजून 12 कोटी रुपये येणं
मी फर्निचरला, त्यांनी सांगितलं मला फर्निचरला पैसे पाहिजे, 3.5 कोटी रुपये फर्निचरला दिले आणि नंतर कळलं की यांची पहिलीच उधारी बाकी. मग माझं म्हणण्याचं काम मंजूर केलं ते पूर्ण दोष नेण्यासाठी लागणारा निधी पण आपण दिला पाहिजे ना. मग आता आम्ही आपण द्यायचा उर्वरित आणि श्रेय यांनी घ्यायचं, हे पुढे चालत. आता बोर मधली इमारत तिची काय परिस्थिती तीच आहे ना. आणि राहिलं वेल्ल्यातली म्हणजे राजगड आपल्या तालुक्यातली, त्याला काय अडचणी होत्या बघा. त्यांनी ते राजकारण केलं गेलं. राजकारण शेवट बघा, जी लोकांची मागणी आहे आपण राजकारण करतो, लोकांनी आपल्याला निवडून दिलंय. स्वतःच माझं म्हणणं तुमच्यावर लादण्यासाठी नाही, तर तुमचं म्हणणं ऐकून घेऊन विकास काम करण्यासाठी. मग राजगडवासियांची इच्छा असेल ती इमारत ज्या जागी व्हावी त्याच जागेत होणार आहे, बाकी जागेत करायचा आता काय अधिकार नाही. पण तू नंतर कळलं जे खालची जागा घेतली ती पण काहीतरी फॉरेस्टची अडचण येते. परंतु आता आपण एसटी महामंडळाची जागा मागितलेली, त्याचा ठराव दिलेला आहे, त्याला थोड्या मंजुरी मिळाली तर तेही काम होईल. आमचं काय दुमत नाहीये. मग ते तुम्ही जर त्या डोकं चाललं असतं, जर लोकांचा त्या जागेला विरोध आहे, लोकांचं म्हणणे आहे त्या जागेवर झाली पाहिजे, तिथे टेक्निकल अडचण येते ना, मग तुमच्या डोळ्यासमोर एसटी महामंडळाची जागा होती ना, तुम्ही जर धडा त्याला होऊन गेली असती इमारत, तुम्ही गेले नाही ना. आम्हाला दोष देण्यापेक्षा चुका तुमच्या आहेत, तुम्ही त्या मान्य करा अशी आम्ही या ठिकाणी तुम्हाला मित्रांना विनंती करतो. कारण की आता सुरुवातीला विनंतीच करतो आपण, खंडेश्वर महायुतीत आलेले आहेत. आता नाही ऐकलं तर घेऊ शकतो. मग आता आम्ही त्यातलेच आहेत शेवट. आणि त्याच जाहीर सांगतो की कामं सांगितली, अजून आपल्याला बजेटचे कामं शिल्लक आहेत. 25-15चा योजनेतनं पैसे मिळणार आहे, डोंगरीमधनं पैसे मिळणार आहे. ज्यांनी प्रवेश केला हा निधी करा आपण ठेवलेला जातात. जिल्हा परिषद इलेक्शन लागल्यानंतर मला प्रत्येक गावाचा कार्यकर्ता कशा पद्धतीने काम करतोय आणि कशा आपल्या पक्षाला ताकद देतोय ते मला पाहिजे. आता अमोल भाऊ तुम्हाला आणि संतोष भाऊला माझं काम करण्याची संधी मिळाली नाही. तुम्ही सांगितलं की मला खंत आहे, आता जिल्हा परिषदेला पक्षाचा असं काम करा की सगळा धुराळा आवडला पाहिजे आणि आपल्या विचाराचे सर्व सदस्य आले पाहिजे. पंचायत समिती जिल्हा परिषद आपल्या विचाराचे पाहिजे आणि आपल्या भागाचा विकास करण्यासाठी आपण सगळं कटिबद्ध राहू. ज्यांनी प्रवेश केलाय त्यांनाही माझी आता तुम्हाला सर्वांना विनंती, प्रवेश आहे ठीक आहे, तुमचीही मागणी आहे पत्रकारांची, जनता दरबार झाला पाहिजे, घेऊ आपण. आणि हेच नाही ती मिटिंग करतो आपण कुठली पाऊस आमसभा आयुष्यात झाली नाही पण आम्ही घेणार आहे. जाहीर सांगतो 3 तालुक्याला वेगवेगळी घेतली आहे आणि ह्या दिवस घ्यायला आणि शेवट आम्ही काम स्वच्छ करतो. जनतेचे प्रश्न लोकांपर्यंत आम्हाला जे आमच्याकडे आल्यात ते सोडवलेले नाही, त्याचे उत्तर त्याची जबाबदारी आमची आहे. जनतेचा अधिकार तो प्रश्न विचारण्याचा आम्हाला आणि निवडून द्यायला तुम्ही दिलेले. आता तुम्ही निवडून द्यायचं आणि आम्ही पाठण करून पुढे तरी जायचं, हे आमच्याकडनं होणार नाही. ते पण सभा आपल्या आमसभा घेतल्या जातील. आणि या ठिकाणी भविष्य काळात ज्यांनी प्रवेश केलाय त्यांना माझी विनंती, आता प्रवेश केल्यानंतर लगेच आपण एकत्र आलोय, काही आयुष्यभर काही विरोधात लागलेली मंडळी आहेत, थोडे हेवे दावे असतील. परंतु आता माझ्या जुन्या सहकाऱ्यांना विनंती, ज्यांनी आपल्याकडे प्रवेश केलाय, आपल्या नेत्यांच्यावर विश्वास ठेवून आपल्याकडे आलेले त्यांना समजून घेण्याची भूमिका सुद्धा तुम्ही ठेवा आणि त्यांना समजून घ्या, चांगल्या पद्धतीने हँडल करा. आता अमोलला मी हसत होतो, तुला काय करायचं झालंय का बाबा, आमच्यात प्रवेश करू का पाहिजे. आता तुलाही आमची विनंती, आमच्या जुन्या लोकांना थोडं समजून घे बाबा, तुझी पण संभल ती पण संभल, शेवट सगळी आपली. शेवट आता आपण एका कुटुंबात आलेलो आहे आणि कुटुंबात आल्यानंतर कुठल्याही दावा न ठेवता आपल्याला विकास कामाला प्राधान्य द्यायचे. शेवट आपल्याला लोकांनी खूप मोठ्या अपेक्षेने या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि ही संधी जर सोनं करायचं असेल तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सर्वांना माझी विनंती आहे, सर्वांनी एकत्रित येऊन चांगलं काम करू. तुमच्या गावाला लागणारा विकास निधी कुठेही कमी पडून देणार नाही. 25, 35, 35 ते 40 वर्षाचा काळात जेवढा निधी मिळाला नसेल त्याच्या दुप्पट निधी तुम्हाला या 5 वर्षात दिला जाईल अशी ग्वाही देतो. आणि तुम्ही आता पाहिजे दादांनीच सांगितलं होतं माझ्या विचाराचा जर आमदार निवडून आता 5,000 कोटी रुपये तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, आता 100-150 आता तालुक्यात आल्या. आता PMRD असेल, आता मी सांगितलंय PMRDच्या माध्यमातून जी भोरमधली काही गाव आहेत त्यांनाही आपल्याला निधी द्यायचा. 2-3 कामं आताही आपण प्रस्तावित केलेली आहेत आणि भविष्य काळात MSRDचा काही निधी येईल. वेगवेगळ्या माध्यमातून जेवढा निधी आणता येईल तालुक्याला आपण आणू आणि आपल्या भागाचा विकास करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी कटिबद्ध राहू अशी ग्वाही देतो. ज्यांनी आज प्रवेश केला
त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने न्याय या ठिकाणी दिला जाईल. ज्यांचं काम करण्याची आवड आहे त्या वेगवेगळ्या लोकांना पदं सुद्धा चांगल्या पद्धतीने दिली जातील आणि सर्वांना विश्वासात घेऊन काम केलं जाईल अशी मी ग्वाही देतो. मी सांगितलं म्हणजे मी पहिलं मागं ठेवून माझ्या बजेटमध्ये बोललोय. मला बजेटमध्ये पैसे द्यायचा मीच कामं सुचवणार आहे आणि CRF आहे, ADP आहे, भरपूर आहे. तुम्ही थोडं थांबा फक्त. आपल्याला 8 महिने झाल्यात. 8 महिन्यात एवढी कामं प्रस्तावित झाल्यात, मंजूर पूर्ण झाल्यात. ते भविष्यात साडेकमी आपल्या 4.25 वर्ष 4.25 वर्षाच्या कार्यकालामध्ये आपल्या भागातील सर्व कामं करण्यासाठी आपण कटिबद्ध राहू आणि मी करून देईल अशी ग्वाही देतो. या ठिकाणी आपण सर्वजण बहुसंख्येने उपस्थित राहतात. मी पुढे सर्वांचं अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.